श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री राघवेंद्र स्वामी महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेले आहात त्यांच्या आशीर्वादात दरवेळचा एक अनुभव काय माहीत आहे ना, बक्षीस समारंभानंतर बक्षिसं ज्यांना मिळालेली आहेत त्यापैकी एकही जवळजवळ कोणी नसतो. सगळीकडे अशीच रड आहे की तरी आली एकच कोणतरी मुलगी आली नाही, 5 जण तरी आले 6तले. शहरात जरा निराळीच परिस्थिती आहे, कारण त्यांना हा क्लास तो क्लास येत नाही, आम्हाला घरी नेऊन केव्हा पाठवावं लागतं त्यांना. एनिवे चांगलं आहे. शिवमानस पूजा आपण म्हणूया. मी सांगतो कालच्यासारखे आद्य शंकराचार्य ज्यांची प्रतिमा तिथे ठेवलेली आहे त्या शंकराचार्यांची ही रचना आहे. रत्नैकल्पितमासनं हिमजलैः स्नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतञ्च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा ये तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। इति श्रीमच्छंकराचार्य विरचिता शिवमानस पूजा संपूर्ण। तुम्ही खरंच चांगलं म्हणलं, म्हणजे मराठीची सवय असल्यामुळे जे संस्कृत म्हणता येतं ते मला आत्ता ऐकायला मिळालं, कारण तुमच्यापैकी कोणी अडखळलं नाही आणि हे काही तसं नित्यपाठातलं स्तोत्र नाही आहे, पण खूपच चांगलं म्हणलं, माझी जबाबदारी वाढली। काल आपण बघितलं होतं, सगळ्या स्तोत्राचा अर्थ आपण काल बघितला आणि काल एक प्रश्न विचारला होता, शंकराचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आणलं तर त्याला मुकुट वगैरे या गोष्टी देणं योग्य आहे का? आता शंकराचं व्यक्तिमत्व काय आहे, एक साधारणतः काही मुद्दे आपण बघूया, जवळजवळ 20 मुद्दे आहेत पण फार महत्त्वाचे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे शिवशंकर हा शब्द वापरतो आपण। शिव जे लिंग आहे ते, आणि शंकर म्हणजे पार्वतीचा पती, आणि गणेश आणि कार्तिकेय ज्याला षडानन म्हणतात त्यांचा पिता। आता आपण जी जी शंकराची म्हणून मंदिरं जातो ती शिवाची मंदिरं असतात आणि तिथे शिवलिंग असतं। क्वचित एखाद्या ठिकाणी शंकराचा फोटो वगैरे लावलेला असतो, शंकराची मूर्ती, पार्वती, गणेश आपण ते देखावे करतो ना गणपतीच्या वेळेला, त्यावेळेला करतो। मी तरी अजून एकही मंदिर बघितलं नाही शंकर आहे, पार्वती आहे, गणपती आहे, हे आहे, फक्त शिवलिंग आणि नंदी। त्याला कारण आहे एक, सहज तुम्हाला सांगतो की उत्तर ध्रुव आहे ना, तिथे हे लोक राहत होते, आर्य ज्यांना आपण म्हणतो, ती रेस असं म्हणू नका, सिव्हिलाइज लोक होते। आर्य या संस्कृत शब्दाचा अर्थ तो आहे, आणि आपण ज्यावेळी म्हणतो कृण्वन्तो विश्वम आर्यम, सगळं विश्व आपण आर्य बनवूया। आर्य म्हणजे रेस नाही, जशी आपण निरनिराळ्या रेसेसची नावं घेतो तशी रेस म्हणजे वंश, जमात अशी नाही आहे। आर्य म्हणजे जो शिकलेला आहे, त्याच्याहीपेक्षा सुसंस्कृत आहे, आणि मुख्य म्हणजे निदान सुधारलेला तरी आहे, सिव्हिलाइज्ड, कल्चरला आर्य म्हणलेलं। तर उत्तर ध्रुवाकडे ते पूजा करत होते, त्यांना यज्ञ ही अत्यंत चांगली संकल्पना जी गीतेत सांगितलेलं आहे, माणसाला निर्माण केलं त्याच्याबरोबर मी यज्ञ निर्माण केला असं गीतेतलं वाक्य आहे, आणि त्यामुळे माणसाचं जीवन म्हणजे अखंड यज्ञ आहे, निसर्गातली चक्र म्हणजे अखंड यज्ञ आहे, हे ऋतुचक्र म्हणजे अखंड यज्ञ आहे, ही सृष्टी म्हणजे अखंड यज्ञ आहे। यज्ञाचे दोन भाग आपण म्हणूया, एक परफॉर्मन्स आहे, यज्ञाचा विधी आहे, तर यज्ञकुंड, मग ते पेटवा अग्नी, मग त्याच्यात आहुती द्या तिळाची तेलाची, आणि मुख्य म्हणजे मंत्र म्हणा। हा दुसरा मंत्र आहे ना तो संस्कार आहे, एक विधी आहे यज्ञाचा आणि दुसरा संस्कार आहे यज्ञाचा। यज्ञाचा विधी आपण अनेक ठिकाणी यज्ञ बघितलेले आहेत, परंतु संस्कार काय, इदं न मम, हा संस्कार आहे, हे माझं नाही आहे। म्हणजे हे यज्ञ मी तुला तिलक अर्पण करतो, तीळ माझे नाही, तूप तुला अर्पण करतो, स्वाहा, ते माझं नाही आहे। असं करत करत खरं बघायला गेलं तर माझा देहही माझा नाही आहे, माझा श्वासही माझा नाही आहे। एक सहज, आता श्वास माझा नाही, मग कुणाचा आहे, त्या शिवाचा आहे। आत्ता आपण शिव म्हणतो म्हणून माझ्या सद्गुरूंचा आहे, शंकराचा आहे, दत्ताचा आहे, तुम्ही ज्यांची पूजा करतात त्याचा श्वास आहे। त्याचा श्वास म्हटल्यानंतर सगळ्या कृती तो करतोय, उघड झालं ना, श्वासच माझा तो घेतोय, श्वासावर आधारित सगळ्या कृती आहेत। आता मी बोलतोय तरी माझा श्वास चालू आहे, तुम्ही ऐकताय तुमचा श्वास चालू आहे, झोपलो तरी श्वास चालू आहे, बेशुद्धतेही श्वास चालू आहे, ॲनास्थेशिया दिला तरी श्वास चालू आहे, कोमात सुद्धा श्वास चालू आहे, श्वास थांबला मग व्हेंटिलेटर तरी उपयोग नाही आहे, डिक्लेअर्ड डेड। श्वासावरच माझं सगळं जीवन अवलंबून आहे ना, म्हणून सद्गुरूंना अर्पण काय करा, माझे श्वास तुम्हाला अर्पण करतो। म्हणजे काय करा, तुम्ही 3दा श्वास घ्या आणि तुमचं आहे, माझा नाही आहे, हा श्वास माझा नाही आहे, इदं न मम, मी श्वास तुम्हाला करतो, तुम्ही माझं अर्पण करून घ्या। हे बघा केवढा फरक पडतो ते। तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, श्वासच त्यांना अर्पण करून जा। आपण त्यांना निरनिराळे पदार्थ, नारळ फोडतो, आल्यानंतर मग सिलेक्ट झालो तर केळी देतो, हे करतो, हे सगळ्या वस्तू आहेत, वस्तूची एक्सचेंज सोपी आहे। श्वासच दिले की सगळे कृती, सगळं जीवन त्याला अर्पण करण्यासारखं आहे। मग प्रत्येक श्वास का द्यायचा, त्याची स्मृती राहावी म्हणून। म्हणून शिव आणि शंकर हा फरक नाही आहे, कन्फ्यूज करून घेऊ नका।
आपण एकच म्हणतो, पण आपण मंदिरात जातो ते शिवलिंग आहे आणि लिंग म्हणजे खूण आहे. आपण जिथे शिवलिंगांची मंदिरं आहेत शिवाची त्याला ज्योतिर्लिंग म्हणतो ना. आता तुम्हाला कळेल लिंग म्हणजे खूण जर आहे तर ज्योतीची खूण आहे ते. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीची खूण आणि ज्योतीची ज्वाला जशी असते ना तसं ते शिवलिंग आहे. ते वेडं वाकडं दाखवण्यापेक्षा आपण असं ते दाखवतो शिवलिंग, बरोबर. आता मुख्य म्हणजे काय की ज्यावेळेला तिथे प्रचंड बर्फ पडायला लागलं, महिनोमहिने बर्फ पडायला लागलं, तिथे जगणं अशक्य झालं, त्यावेळेला ते सगळे लोक दक्षिणेकडे उत्तर ध्रुवाकडून दक्षिणेकडे सरकायला लागले. रशिया, सायबेरिया हे जे देश आहेत ना त्या देशात सुद्धा लक्षात ठेवा की वातावरण त्यांना अनुकूल मिळालं नाही. वातावरण थंडच होतं. आज सुद्धा सायबेरियामध्ये बिलो 40 डिग्रीज एवढं टेम्परेचर असतं. मग खाली आले त्यांना सिंधू नदी मिळाली. सिंधू नदीच्या काठचं वातावरण म्हणजे आपल्या भारतातलं वातावरण, फार थंड नाही, फार गरम नाही, चांगले ऋतू आहेत, अत्यंत उपजाऊ अशी जमीन आहे आणि नदीचं पाणी आहे. मग तिथे ते सेटल झाले म्हणजे स्थिर झाले. आणि सिंधू नदीच्या काठची संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. सिंधू नदीच्या काठची. मग त्यांनी पहिल्यांदा यज्ञ केले, ग्रंथ लिहिले, आश्रम काढले आणि नंतर त्यातले काही जण गंगेच्या काठी आले, नद्यांच्या काठी ते स्थिर झाले, स्थिरावले. आता एक महत्त्वाचा प्रश्न, रोज यज्ञ केल्याशिवाय जेवायचं नाही असा त्यांचा नियम होता. आपल्याकडे सुद्धा मला आठवतं पूर्वी चूल होती त्यावेळेला. आता काही ठिकाणी गॅस आहे तरीसुद्धा ज्यावेळेला पहिल्यांदा भात टाकायचं 4 दाणे टाकायचे आणि सांगायचं अन्नपूर्णे माझी पाकसिद्धी करून दे. म्हणून अन्नपूर्णा, अन्नदाता हे 2 गोष्टी आहेत. अन्नदाता सगळे पदार्थ आणतो आणि अन्नपूर्णा ती पाकसिद्धी करते. या दोघांचे आभार मानायचे असतात. एक परंपरा म्हणून सांगतो तुम्हाला, जेवायला बसण्यापूर्वी अन्नदाता सुखी भव, म्हणजे शेतकऱ्यापासून तो व्यापारी ज्यांनी आणलं ते धान्य आणि माझ्या वडिलांनी माझ्यापर्यंत ते पोचवलं, बरोबर, अन्नदाता आहे. आणि शेवटी अन्नपूर्णा सुखी भव. हे अन्नपूर्णा पार्वतीला म्हणलेलं आहे. अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे, माता अन्नपूर्णेश्वरी शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. ते देवीचं स्तोत्र आहे, देवी पार्वतीचं स्तोत्र आहे. आपण प्रश्न विचारत अभ्यास केला पाहिजे. मी स्वतःलाच प्रश्न विचारतो की सगळ्या जगाचा पालन जर विष्णू करतो तर ती लक्ष्मी पाहिजे ना, अन्नपूर्णेश्वरी. लक्ष्मी का नाही, पार्वती काय? लक्ष्मीला काय सगळ्या जगाचं विश्वाचं पालन करणं अवघड नाही, तिच्याकडे सगळीच साधनं आहेत. मातान्नपूर्णेश्वरी पार्वतीला का म्हणलेलं आहे? एक गमतीदार एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो, पण खरं आहे ते की शंकराचं उत्पन्न काय जर विचाराल तर काही नाही आहे. जवळजवळ विष्णूकडे काय काय आहे. विष्णूचा मुकुट आहे, विष्णूकडे वैजंतीमाला आहे, विष्णूकडे कौस्तुभ मणी आहे, विष्णूकडे निरनिराळ्या प्रकारचे इतर दागिने आहेत, पितांबर आहे त्याच्याकडे, त्याचं सगळं वैभव आहे विष्णूचं. म्हणून गमतीनं तुम्हाला सांगतो, आपण आपल्या देवांकडे पर्सनलाइज गॉड म्हणून बघतो. गणपती हा माझा मित्र आहे, माय फ्रेंड गणेशा. ज्यावेळेला एकाने सांगितलं की विठोबा हा माझा बॉयफ्रेंड आहे, त्यावेळेला सध्याची बॉयफ्रेंडची कल्पना नव्हती. इरावती कर्वेनी लेख लिहिला होता त्यावेळेलाही झाली होती. ती म्हणाली पण माझी बॉयफ्रेंड बघा ना, विठ्ठलाच्या ह्याच्या विठू माझा लेकरवाळा म्हणता, मी विठ्ठलाच्या खांद्यावर हात ठेवू शकते, माझा विठ्ठल जिवंत आहे. ज्यावेळेला वारकरी नाचत असतो त्यावेळेला विठ्ठलच नाचत असतो. ज्यावेळेला एखादी बाई मग डोक्यावर तुळस घेऊन अशी डोलत असते त्यावेळेला रुक्मिणी डोलत असते. म्हणून माझं अगदी जवळचं नातं आहे. मला विठ्ठल देव आहे, दूर आहे वगैरे वाटतच नाही, तो माझ्यातलाच वाटतो. आणि म्हणून मी त्याच्या फार जवळ आहे, त्याचा फार चांगला अभ्यास करते आणि मला वारी, वारकरी, ज्ञानेश्वर, संत हे फार जवळचे वाटतात. ही भावना आहे, लक्षात ठेवा. शब्दावरून फक्त वादमार्जे सध्याचे दिवस आहेत शब्दावरून, मग त्याच्यामागचं जे स्पिरिट आहे त्याच्यामागची जी फिलिंग आहे हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. माझी भावना काय तो शब्द वापरताना. आला आमचा मूर्ख माणूस, हे अत्यंत बुद्धिमान मुलाला ज्या वेळेला वडील म्हणतात त्यावेळेला त्याला कळलं पाहिजे की कौतुकाने म्हणतायत, हा मूर्ख माझा बुद्धिमान मुलगा आला, हा आमचा मूर्ख प्राणी आला. तो म्हणतो, प्रेम आहे त्या मुलाला कळलं पाहिजे की वडील माझं कौतुकच करत, नंतर जवळ घेते, सांगते याला 99% मार्क्स आहेत, अजून किती मार्क्स मिळवणार आहेत, आपल्याला कधी मिळाले तेवढे मार्क्स, कौतुकच आहे. पण म्हणताना म्हणून त्याच्यामागची फिलिंग काय आहे हा फार महत्त्वाचा भाग आहे. हल्ली ते गेलेलं आहे. फिलिंग ही फक्त दुखावण्यासाठीच, आमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून आम्ही रस्ता बंद करणार, बसेस जाळणार, काय वाटेल ते करतो. जाऊ दे, हा मुद्दा लक्षात घ्या. शंकराची फॅमिली आहे. शिवलिंग म्हणजे काय आहे, ज्योतीचा शिवलिंग हे कशाचं प्रतीक आहे, यज्ञाचं प्रतीक आहे. ते
खूप चांगले ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यावर. आणि हे ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे की शिवलिंग आणि खाली असलेली शाळुंका ते यज्ञकुंड आहे आणि शिवलिंग ही यज्ञाची ज्वाला आहे. यज्ञाचं जे पाणी असतं तीर्थ ते ओलांडत नाहीत, म्हणून शिवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायचे नाही. शिवाला अशी प्रदक्षिणा घालायची आणि अशी प्रदक्षिणा घालायची. याला खूप अर्थ आहे, आत्ता सगळा सांगायला वेळ नाही आहे, पण आपण एवढं बघूया ना. शिव म्हणजे यज्ञ आहे, ते यज्ञाचं प्रतीक आहे. आणि शिवलिंग हे ज्योतिर्लिंग आहे आणि ती ज्योती यज्ञाची आहे, एवढं लक्षात ठेवलं म्हणजे पुरे. सगळीकडे शिवलिंग आहेत. जिथे जिथे ते गेले तिथे ते त्यांनी शिवलिंग स्थापन केलं आणि यज्ञ म्हणून त्याची पूजा करायला लागली. यज्ञ आहे तो. म्हणून शिवाची उपासना भारतात सगळ्यात आधी सुरू झाली. काळाच्या ओघात विष्णूचे अवतार वगैरे आले. शिवाची उपासना, सगळी कला, सगळं ज्ञान हे सगळं शिवापासून निघालेलं आहे. आपण पुढे बघणार आहोत की शिवाची नृत्याची म्हणून एक पोज असते, आपण ज्याला नटराज म्हणतो. नटराज नृत्य शिवापासून निघालं. शिवाचा डमरू आहे, त्या डमरूतून क ख ग हे वर्ण निघालेले आहेत. म्हणजे आज सगळं लिटरेचर, वाङ्मय, ज्याला तुम्ही म्हणता भाषा, भाषा मूळ आहे ते अल्फाबेट आहे ना, स्वर आहे आणि व्यंजन आहे, त्यातून भाषा तयार होते. म्हणून क ला आ का झाला आणि क ला ई की झाली काकी. काकी शब्द क आणि अ, क आणि आ, क आणि ई, क आणि उ असे तयार झालेल्या भाषा आणि ते त्याच्या डमरूतून निघालेले ध्वनी आहेत. म्हणजे शंकर हा भाषा, वाङ्मय, साहित्य आपण ज्याला म्हणतो ते लिटरेचर आणि सगळ्या कला उगम शंकरात झालेला आहे. बाकीच्याने विकास केला. एवढा जर भाव आहे तर त्याला मी मानसपूजा अर्पण करतोय. कोणकोणते उपचार मी त्याला अर्पण करणार आहे? हे शिव. शंकराबद्दल एक गंमत आहे. शंकराची फॅमिली आहे अँड द फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री म्हणून शंकराच्या फॅमिलीचा उल्लेख परदेशी पुस्तकात केलेला आहे. मानवाच्या इतिहासातलं पहिलं कुटुंब म्हणजे आई, वडील आणि मुलं. बाकीच्यांची लग्न झालेली नाहीत. जरी लक्ष्मीनारायण म्हणलात तरी लक्ष्मी अजून नारायणाचे पाय चेपते. नारायण उठलाच नाही तर हार कसा घालणार आहे गळ्यात? झोपलेल्या माणसाच्या गळ्यात हार घालण्याचा निराळा अर्थ असतो. म्हणून तो उठून बसतच नाही आहे. लक्ष्मीने हार शेजारी ठेवलाय आणि त्याचे पाय चेपते. पादसेवन भक्तीची सुंदर 2 उदाहरणं, एक लक्ष्मी आणि दुसरं पुंडलिक, हे लक्षात घ्या. म्हणून लक्ष्मीनारायण लग्न नाही झालेलं. आपण म्हणतो अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय, जणू आपण बघितलाच आहे. त्यांच्या लग्नाला आपल्याला इन्व्हिटेशन होतं लक्ष्मीनारायणाच्या. शंकर पार्वतीचं लग्न झालेलं आहे. ब्रह्मदेव आणि सरस्वती, मुलगी का त्याची ही इथून डाऊट आहे. सरस्वती ब्रह्मदेवाची मुलगी का ब्रह्मदेवाची पत्नी? ब्रह्मदेवाची शक्ती म्हणूया आपण, कारण ज्यांनी वेद निर्माण झाले त्याच्यातून सरस्वती त्याची शक्ती असलीच पाहिजे. हा एक भाग लक्षात घ्या. म्हणजे शेवटी लग्न केलेला एकच देव आहे, तो म्हणजे आमचा शंकर. मग शंकर पार्वती, मग त्यांच्या लग्नाचं केवढं वर्णन तुम्ही रामचरित मानसात बघाल. आणि रामचरित मानस, ज्याच्या मनात रामाचं चरित्र आहे त्या देवाला शंकर म्हणतात. म्हणून रामचरित मानस म्हणजे रामाचं चरित्र सुरूच होत नाही. शंकर पार्वती, मग त्यांनी केलेली तपश्चर्या, मग दोघांचं झालेलं लग्न. लग्नाचं केवढं वर्णन आहे हो. राधाकृष्ण कुठे लग्न झालेलं आहे सांगा बरं? नाही झालेलं लग्न. त्याच्यानंतर रुक्मिणी वगैरे ही लग्न झालेली आहे. पण तो तसा देव असा नाही आहे. कृष्ण म्हणला ना आपल्याला की आपल्या डोळ्यासमोर जो पाहतो आपण विठोबा रखुमाई म्हणतो. विठोबा रखुमाईची मुलं वगैरे, आता रुक्मिणीला मुलं झाली होती, कृष्णाला एकंदर 80 मुलं झाली होती. त्या सगळ्या पत्नींपासून 16,108 पत्नी हे त्याला होत्या. तेवढे महाल त्यांनी बांधले होते. प्रत्येकीची तो खबर घेत होता. असं नाही की 16,100 नरकासुराच्या याच्यातून नरकासूर मेला, त्याच्या तुरुंगात त्या भोगदासी म्हणून होत्या. त्या आल्या, त्यांना सांगितलं तुम्ही राहा आनंदाने. त्यांनी विचारलं की आम्ही नरकासुराच्या याच्यात निदान सुरक्षित तरी होतो, आता आम्ही समाजात यायचं म्हणजे आमची स्टेटस काय हल्लीच्या भाषेत? आम्ही ना पत्नी ना काहीच नाही, फक्त भोगदासी हो आम्ही. त्याच्यापेक्षा आम्ही परत होतो ते सुखी होतं. तो म्हणाला माझ्या लक्षातच आलं नाही, मी तुम्हा सर्वांचा पती होतो. लोक अर्थ काढतात, पण तुम्ही जर मुळात कृष्णाचं चरित्र वाचलं, अर्थ काय करतात? राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा नाही आहे तो, सभापती म्हणजे सभेचा नवरा नाही आहे, पती म्हणजे स्वामी. तसा मी तुमचा पती बनतो म्हणून मी तुमचा स्वामी बनतो, तुमचं रक्षण करतो नाही. सगळ्यांशी लग्न केलेलं आहे त्याने, संसार आहे.
आणि त्या अनेकींपासून त्याला मुलं झालेल्या त्या 80 मुलांची नावं तुम्हाला गुगलवर मिळतील आणि दुसरं लांब जायचीच गरज नाही. 125 वर्षाचं आयुष्य आहे. तिकडे सांगितलं 127 वर्षाचं, पण 125 वर्ष कृष्णाचं आयुष्य आहे. आणि आपण कृष्ण कृष्ण म्हणतो ना, गोकुळातल्या लीला, त्यांनी असुरांना मारलं, त्यांनी रासलीला केली, त्यांनी गवळणींची मडकी फोडली, त्यांनी गोपींबरोबर, हे आहे ना वय वर्ष 12 म्हणजे टीन एजर सुद्धा नाही. 13व्या वर्षी कृष्णाने कंसाला मारलं, तो कायमचा मथुरेत आला आणि नंतर द्वारकेत गेला. 12 वर्षाचा मुलगा काय व्यभिचार करणार आहे हो, हे लक्षात ठेवा. आपण कळतच नाही, आपला राधा ही नाहीच आहे व्यक्ती. संपूर्ण भागवतात राधा ही व्यक्ती आहे असा उल्लेख नाही आहे. गीत गोविंद नावाचं एक प्रेमकाव्य जयदेव नावाच्या कवीनं लिहिलं आणि त्याच्यात राधा ही कृष्णाची प्रेयसी, काही ठिकाणी कृष्णाची पत्नी, हे सगळे व्हेरिएशन्स आहेत. मुळात भागवतात राधा ही भक्तीची शक्ती आहे आणि तिथे उल्लेख जरी नसला तरी तिथला भाव असा आहे की प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच म्हणजे धारा वरून सोडलेली आणि परमार्थ म्हणजे धारा राधा, धारा राधा. बरोबर उलटी आहे ते. प्रपंचात राहून प्रपंचातून सुटायचे तर आपल्याला तेलाची धार पाहिजे, दुधाची धार पाहिजे, पाण्याची धार पाहिजे. कसा प्रपंच करणार आहोत, मधाची धार सुद्धा पाहिजे. त्याचबरोबर सुटण्यासाठी राधा म्हणजे उपासना. आणि आजचा जो दिवस आहे ना तो आलेला आहे भागवतात आराधना, राधना, राध, साध, साधपासून साधू, साधना, साधन आपण म्हणतो ना, क्रियापद आहे ती, राध क्रियापद आहे आणि त्याच्यावरून येतं की राधा. लक्षात ठेवा. म्हणून ही शक्ती आहे, व्यक्ती नाही आहे. आज आपण राधा कृष्ण वगैरे म्हणतो, काय कृष्ण काय राधा नाही, मंदिर आहेत त्यांचे. एक तुम्हाला सहज सांगतो गंमत म्हणून, ओघात आले म्हणून, की 5 हेक्टर जमीन प्रत्येकाने कुटुंबानी ठेवायचे असा नियम आहे. आणि तो सध्या इकडे आहे, त्यावेळेला तेलंगणात म्हणजे त्यावेळेचा आंध्र प्रदेश तिथे होता. राधाकृष्णांची मंदिर आहेत. मंदिर ही युनिट मांडलेलं आहे ना, मंदिराला सुद्धा 5 हेक्टर त्याच्यापेक्षा जास्त जमीन ठेवायची. 500 हेक्टर जमीन होती घेऊ मंदिरांची. गोव्यात सुद्धा 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ठेवायची नाही. राधाकृष्णांची जी मंदिर होती त्यांनी 10 हेक्टर ठेवली आणि म्हणाले राधा आणि कृष्ण 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, 2 स्वतंत्र फॅमिलीज आहेत. मग सगळी पुराणं वगैरे कोर्टात सिद्ध करावं लागलं की राधा आणि कृष्ण शक्ती आहे कृष्णाची, ती त्यांचं लग्न नाही झालेलं आणि राधा म्हणून तुम्ही जी व्यक्ती म्हणत असाल ती आणि कृष्ण स्वतंत्र आहेत, त्यांची स्वतंत्र देवळं करायला पाहिजेत, पण ते एकत्र राहतात. हल्ली एका कोर्टाच्या जजमेंटमध्ये गरज नसताना त्यांनी कॉमेंट केलेलं होतं की कृष्ण आणि राधा ही लिव्ह इन रिलेशनशिप होती. गरज नाही. त्यांना काय कळते कोणाच ठोक. आणि मग म्हणले ना, तो संवादही तुम्हाला सांगतो, फार चांगला संवाद आहे. त्यावेळेचे आपले जे होते मंत्री, फार जेटली म्हणून होते, विद्वान होते, त्यांनी सांगितलं हल्ली जे न्यायाधीश जजमेंट देतात त्याच्यात जे कॉमेंट करतात, न्यायाधीशांनी लक्ष्मण रेषा पाळली पाहिजे. लक्ष्मण रेषा म्हणजे ती क्रॉस करायची नाही. मग एक न्यायाधीश होते पहाडिया नावाचे, त्यांनी सुंदर उत्तर दिलं की आज एवढे रावण आहेत समाजात की लक्ष्मण रेषा पार केली म्हणून सीतेला रावणाने पडवली, म्हणून राम गेला आणि रावणाचा संहार झाला. या रावणांचा संहार व्हायचा असेल तर न्यायाधीश आणि इंटलेक्च्युअल्स, विचारवंत बुद्धिवंत यांनी लक्ष्मण रेषा पार केलीच पाहिजे. बघा, नाहीतर आम्ही कोर्टाने फक्त इंटरप्रिटेशन ऑफ द लॉ, अरे पण आम्ही समाजाचे घटक आहोत. आपल्याला आता सध्या हा निराळ्या अर्थाने वादाचा मुद्दा झालेला आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना जजमेंट सीटमध्ये बसवता, स्वतंत्र मानता ज्युडिशियरी. म्हणजे त्यांच्या आता गंमतच आहे, सगळे वाद विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही, पण हा चिंतनाचा विषय आहे की ज्युडिशियरी म्हणजे न्यायसंस्था आणि पार्लमेंट आपण म्हणतो आणि पोलीस म्हणजे एक्झिक्युटिव्ह, याच्यापेक्षा चौथी प्रेस मानतो. पण विनोबा म्हणतात 5वी तुम्ही शिक्षण संस्था मानलीच पाहिजे. शिक्षण संस्थेत किती व्यापाऱ्या म्हणजे व्यापारी आणि MLA यांच्या शाळा, यांच्याच हायर सेकंडरीज, यांचीच कॉलेजेस, काय होणार आहे, काय स्टँडर्ड लागणार, कारण यांचीच माणसं नेमली जातात. आणि त्यांना कोण बघितलं, कागदावरची सर्टिफिकेट, आणि ती इतकी खोटी असतात. PhD सुद्धा खऱ्या नसतात. हे मी तुम्हाला सांगतोय कशासाठी, फक्त विचार करा, हे जग आहे ज्याच्यात आपण आज राहतोय. मग अशात शंकराचार्यांचं काय काम आहे. अरे शंकराचार्यांना जगद्गुरू म्हणतो.
जगद्गुरू म्हणजे जगाचे गुरु, म्हणजे जग कितीही बदललं तरी यांचं गुरुत्व अबाधित राहतं. म्हणजे त्यांनी जे सांगितलेले विचार आहेत ना ते लक्षात ठेवा. म्हणून शिव आणि शंकर सांगितलं. शंकराचं लग्न आहे, शंकराला मुलं आहेत, शंकराचं कुटुंब आहे, शंकराचे निरनिराळे आहेत. आता नारद आणि विष्णू त्यांच्यात काही नाही, नारायण नारायण म्हणतात, पण नारद विष्णूचे कोणी नाही आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. हे सगळं एक पुराणं समजून घ्यावेत. आपण भागवत वगैरे ऐकतो, पण त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असू दे, आपण बघतोय काही शंकराची वैशिष्ट्य काय. एक वैशिष्ट्य तुम्हाला म्हटलं, शिव शंकर आपण म्हणतो. शंकर म्हणजे कल्याण करणारा आणि शिव म्हणजे पवित्र. सत्यम शिवम सुंदरम म्हणजे शिव म्हणजे पवित्र. आपण म्हणतो ज्ञान, कर्म आणि भक्ती. ज्ञान म्हणजे सत्य, कर्म म्हणजे शिव आणि भक्ती म्हणजे प्रेम, सुंदर, सौंदर्य. या तीन गोष्टी आहेत. हे तीन आपण म्हणतो ना की एक आहे हेड, एक आहे हार्ट आणि एक आहे हँड्स. या तीन गोष्टी म्हणजे तीन योग आहेत. शिक्षकांनी तरी शिकलंच पाहिजे. मी मुलाला काय शिकवतो, PT शिकवतो, मी मॅथ्स शिकवतो, मी हिस्ट्री शिकवतो, मी त्याच्या डोक्यासाठी काहीतरी शिकवलं पाहिजे, त्याच्या हृदयासाठी काहीतरी शिकवलं पाहिजे आणि त्याच्या हातासाठी काहीतरी शिकवलं पाहिजे. नाही, मी लिटरेचर शिकवतो, हाताला काय फक्त लिहितो, प्रोजेक्ट्स वगैरे हल्ली करतात ना, ते हाताचं काम आहे. हिस्ट्री शिक्षकांनी जर मुलांच्यात पेट्रिऑटिझम जर भरला नाही तर काय हिस्ट्री शिकवत होतो हे लक्षात घ्या. असू दे, हे प्रस्तावना म्हणून सोडून द्या तुम्ही. पण शंकराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, शंकराला मुकुट नाही आहे. शंकर हा निसर्गातला देव आहे. पहिल्यांदा राहत होता स्मशानात, त्यावेळेला तो दिगंबर होता. नंतर कैलासावर गेला, त्याला 4 हे झाली ना, लग्नही झालं, कैलासवासी झाला तो. पहिल्यांदा स्मशानवासी आणि कैलासवासी आपल्या दृष्टीनं काही फरक नाही आहे, पण तो स्मशानात असताना त्याचं जे जीवन होतं ते कैलासावर गेल्यानंतर बदललं. आता त्याच्या डाव्या बाजूला कोण, पार्वती आहे, इकडे कार्तिकेय आहे मोठा मुलगा, गणेश आहे, समोर नंदी आहे, शृंगी आहे, भृंगी आहे, भैरव आहे, वेताळ आहे, हे सगळे गण आहेत. आणि म्हणून तो व्याघ्रांबर घालायला लागला, तो वाघाचं चर्म घालायला लागला. स्मशानात ठीक आहे हो, पण आता मी कैलासावर आलो, माझ्याकडे लोक येतात, माझा म्हणून एक दरबार आहे, त्याला शंकराचा दरबार म्हणतात, शिव दरबार. जाऊ दे, आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, म्हणून ह्याच्याकडे पितांबर आहे, कुणाकडे, विष्णूकडे. ब्रह्मदेवाकडे सुंदर वस्त्र आहे, ब्रह्मदेवाकडे 4 मुकुट्स आहेत. म्हणून मगाशी जे तुम्हाला सांगत होतो, कल्पना करा की देवांना जर वाईट दिवस आले तर ब्रह्मदेव बराच काळ जगू शकेल, कारण त्याच्याकडे 4 मुकुट आहेत. मुकुटाचं काही किंमत आहे की नाही. विष्णूकडे तर काय सगळंच आपण वैभव म्हणतो ते विष्णूकडे आहे, आणखीन जास्त दिवस जगू शकेल. शंकर कसा जगणार आहे, शंकराचं उत्पन्न काही नाही आहे. म्हणून तो सुभाषितकार म्हणतो, आपण कुठला प्रश्न घेतलेला आहे की मातान्न पूर्णेश्वरी म्हणल्यानंतर पार्वतीला का सांगितलेलं आहे. तो गमतीनं म्हणतो, पण त्याला अर्थ आहे. पार्वतीकडे जवळजवळ शिजवायला काहीही नसतं, तिथे पेटवणं किती अवघड आहे बघा बरं, गंमत बघा. शंकराची 5 तोंड आहेत, पंचमुखी शिव, शंकराची 5 तोंड आहेत. पहिला मुलगा आहे त्याला षडानन म्हणतात, त्याची 6 तोंड आहेत, 5 आणि 6 11. तिचं स्वतःचं 1 12 आणि गणपतीचं एकच असलं तरी सॉलिड हत्तीचं आहे हो. अशी 13 तोंड काहीही उत्पन्न नसताना तृप्त ठेवते, म्हणून ती माता अन्नपूर्णेश्वरी आहे. हे लक्षात घ्या. कितीही गरीब माता असेल तरी मुलांना उपाशी ठेवत नाही. आपण म्हणतो ना, कोंड्याचा मांडा करते, कोंड्याची थालपीठं करायची, उरलेल्या भाज्या असतील वगैरे. काही निर्णय गरिबी होती ना पूर्वी. हे पहिलं रुचिरा म्हणून जे आलं ना, त्याच्यात असे पदार्थ दिलेले आहेत. मध्यमवर्गीयांसाठी ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. ही माता अन्नपूर्णेश्वरी आहे. शंकराचार्यांनी जी स्तोत्र लिहिली, अनेक स्तोत्र, शिवाची किती स्तोत्र लिहिलेले आहेत, आणि स्वतः त्यांना शिवाचा अवतारच म्हणतात. त्यांच्या चरित्रातले प्रसंग सांगायला लागलं तर तो स्वतंत्र विषय होईल, पण आपण पुढे जाऊया. त्यांचे अलंकार काय येतो, गळ्यात आहेत तर सर्पमाळा आहेत बरं, इकडे इकडे सगळीकडे रुद्राक्ष आहेत. रुद्राक्षाला काय किंमत आहे. आजच्या रुद्राक्षांना म्हणत नाही, आजचे रुद्राक्ष आपण सोन्यात सुद्धा गाठवतो. सोन्याचा तो रुद्राक्ष एक घराचा आणि ते उघडं ठेवायचं पहिलं बटन, रुद्राक्ष दिसला पाहिजे लोकांना. अरे रुद्राक्षाचा अर्थच माहीत नाही मला. रुद्राक्ष म्हणजे एक रुद्राचा अक्ष येतो, म्हणजे डोळा येतो शंकराचा. शंकराचे 2 नाही, तो 3रा डोळा आहे. 3ऱ्या डोळ्यात अग्नी आहे, पण अग्नी म्हणजे काय, हा वृक्ष झालेला आहे, पूर्ण रसहीन झालेला आहे, नीरस आहे, तो पूर्णपणे वाळलेला आहे, सुकलेला आहे, आणि म्हणून त्याची उष्णता ओढून घेण्याची शक्ती जास्त आहे.
आणि म्हणून तो BP वाढलं वगैरे घाला वगैरे म्हणून सांगतात ना, उष्णता करणं, BP जरा हे करणं, पण हे काय म्हणण्यासारखं आहे फक्त रुद्राक्ष. त्याच्यानंतर काय, प्रेताची राख आपण बघितलेली आहे. गंगा डोक्यावर आहे बघा, चंद्र डोक्यावर आहे न, त्याला चंद्रमौळी म्हणतात, चंद्रशेखर म्हणतात. मग त्याचा मुकुट काय असेल तर चंद्र, त्याच्या डोक्यावरून गंगा. हे सगळं रूपच निराळं आहे. हे रूप बाकीच्या देवांचं नाही आहे. अनेक देवांची आपण वर्णनं वाचतो. शंकराचं रूप आहे ते निराळं. शंकर कर्पूर गौर आहे, कापरासारखा गोरा आहे, पण नीलकंठ आहे, त्याचा कंठ निळा आहे. कारण का, जगावर संकट आलं की पहिलं ते संकट तारण्यासाठी, निवारण्यासाठी शंकराची प्रार्थना करतात. आपण विष्णूचे अवतार म्हणतो, शंकराचे तेवढे अवतार वगैरे आपल्याला माहीत नाहीत, पण शंकराची प्रार्थना करतात. एक दोन तर प्रकार आपल्याला माहीतच आहेत. एक हलाहल ज्यावेळेला आलं त्यावेळेला शंकराने ते प्राशन केलं. केव्हाही पृथ्वीवर हल्लीचे बघा ना, ही मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन, हनुमॅन आपण म्हणतो ना, तर लक्षात घ्या हे सगळे दुसऱ्यासाठी जगले ना. हनुमंतांनी स्वतःसाठी कुठलं सत्तेचं स्थान मिळवलं नाही. आणि म्हणून मुलांना सुद्धा विचारल्याचे कॉमन फॅक्टर काय, दे डोंट वर्क फॉर देम. ही सगळी त्यांची जी शक्ती आहे ती समाजासाठी वापरतात. एक मोठा असा दगड येतो आकाशातून, ॲस्टेरॉइड म्हणतात तो, तर त्याला फोडलं पाहिजे, नाही तर तो पृथ्वी नष्ट करेल. आणि मग तो सुपरमॅन जातो आणि एका ठोशाने, हनुमंताच्या गोष्टी अशा आहेत ना, तो चूर करून टाकतो त्या ॲस्टेरॉइडचा, ते येणाऱ्या दगडाचा. अशी संकट आहेत ते, आणि ती संकट हे करतात. शंकर असा सुपरमॅन आहे. त्याच्याकडे कुठल्याही संकटासाठी तुम्ही गेलात. असुर हे अत्यंत मातलेले आहेत. एक म्हणजे तारकासूर, तारकासुराला मारायचं आहे, तर तारकासुराला मारण्यासाठी शंकराचा पुत्र पाहिजे. शंकर आणि पार्वती या अत्युच्च शक्ती आहेत, आणि तारकासुरांनी काय मागितलंय, जे सर्वात वरच्या पातळीवरच्या शक्ती आहेत त्यांचं मिलन झाल्यानंतर त्यांचा जो पुत्र होईल त्याच्याचकडून मला मरण येईल. सगळ्यात उच्च शक्ती आपण म्हणतो शंकर आणि पार्वती किंवा शिवशक्ती, या दोन आहेत, त्यांचं मिलन व्हायला पाहिजे. तो एक मोठा भाग असतो. आणि ते झाल्यानंतर कुमार जन्मतो, म्हणजे षडानन किंवा स्कंद, जो देवांच्या सेनेचा सेनापती बनतो आणि त्या तारकासुराला मारतो. कितीदा तरी संकट आलं की लोक शंकराची प्रार्थना करतात. गंगा आता पृथ्वीवर यायला पाहिजे. गंगा मी पृथ्वीवर यायला तयार आहे, पण मी स्वर्गातून जर पृथ्वीवर पडले तर पृथ्वीला भेदून परत मी अंतरिक्षात जाईन, म्हणून मला तुम्ही सहन करणारी शक्ती निर्माण करा. तर परत शंकरालाच. मग शंकर केस सोडून उभा राहतो. अगदी, आणि तुम्ही बघा ना रवी वर्माचं चित्र, त्याने पाय फाकलेले आहेत, कारण तो केवढा इम्पॅक्ट आहे. गंगा पडणार आहे डोक्यावर, त्यांनी त्रिशूळ असा आडवा धरलेला आहे, त्याचे मसल्स वगैरे सगळे छान ताणलेले आहेत. आणि गंगा पडते की तो लगेच आपला जटाजूट बांधून टाकतो, गंगेला बांधून टाकतो. हे केवढं संकट पुढे ते हे होणार होतं. पण गंगा पृथ्वीवर येणं, पृथ्वीवर राहणं हे महत्त्वाचं कार्य शंकरामुळे झालं. कितीतरी उदाहरणं शंकराची बघता येतील, पण आपला आज तो विषय नाही आहे. पुढे जाऊया आपण. त्रिशूल शंकराला कुणी दिला? विष्णूने दिला. आणि सुदर्शन चक्र विष्णूला कुणी दिलं? शंकरांनी दिलं. आपण उभा आडवा फक्त भांडतच राहिलो. आपल्याला त्याच्या गोष्टी कुठे कळल्या? वैकुंठ चतुर्दशी म्हणून दिवाळीनंतर येते चतुर्दशी. त्या वैकुंठ चतुर्दशीला शंकर पूजा करतो विष्णूची, आणि विष्णू पूजा करतो शंकराची. आणि तो एकच दिवस वर्षातला असा आहे ज्यावेळेला शंकराला तुळस घालायची असते आणि विष्णूला बिल्वदल घालतात. विष्णूला पांढरं फूल घालतात आणि शंकराला कुठल्याही रंगाचं फूल घालतात. आणि दोघा जणांची गोष्ट तुम्हाला सांगतो किती सुंदर आहे हो. 1,00,000 1,00,000 मी फुलं अर्पण करीन. कुणाला? शंकराला. शंकराला पांढरी फुलं आणि ह्याला निळी फुलं विष्णूला. आणि बसलेले आहेत शंकरासमोर नीलोत्पल, म्हणजे काय म्हणतात फुल, उत्पल म्हणजे कमळ, तो घेऊन बसला. 1,00,000 नाही, सोडा 1,000 घेऊन बसलेला आहे. इकडे 1,000 हा फुलं घेऊन बसला शंकर. शंकरांनी निळी फुलं घेतलेली आहेत विष्णूला अर्पण करण्यासाठी, आणि विष्णूंनी पांढरी फुलं घेतलेली आहेत शंकराला अर्पण करण्यासाठी. आणि ते मंत्र म्हणताना त्यांच्या लक्षात येतो की 999च कमळ आणली गेलेली आहेत, एक कमळ कमी आहे. आता ते कमळ आणायला उठायचं म्हणून परत पहिल्यापासून पूजा सुरू केली पाहिजे. दोघांच्याही मनात एकदम विचार येतो की नेत्राला नेत्र कमल म्हणतो ना आपण. मग त्यांच्यासमोर जे काही होतं त्यांनी आपला एक नेत्र काढला आणि तो नेत्र अर्पण करणार इतक्यात शिवलिंगातून साक्षात शिव येतो आणि विष्णूचा हात धरतो आणि म्हणतो तुझा डोळा आहे तसाच मी केलेला आहे, पण तू माझ्यावर एवढी भक्ती करतोस
खरा शिवभक्त म्हणजे आदर्श शैव विष्णू आहे हे आपल्याला कळत नाही. विष्णू हा शैव आहे आणि त्यामुळे काय की मी तुला हे सुदर्शन चक्र देतो. शंकर त्याला सुदर्शन चक्र देतो आणि इकडे त्याचं शाळीग्राम असतो, त्यातून विष्णू प्रकटतो, तो शंकराचा हात धरतो. तू डोळा देऊ नकोस, तुझा डोळा मी परत आहे तसा केलेला आहे, पण तुझी माझ्यावरची भक्ती पाहून मी तुला त्रिशूल देतो. त्रिशूल उभा असतो, चक्र आडवं असतं. चक्र दिलं कुठे? शंकरांनी दिलं. आणि त्रिशूल दिला कोणी? तर विष्णूंनी दिला. आणि ते एकमेकाचे चांगले भक्त आहेत. म्हणजे आदर्श वैष्णव कोण आहे? तर शिव. आणि आदर्श शैव कोण आहे? तर विष्णू. हा भेद लक्षात घ्या तुम्ही आणि मग आपल्याला कळेल की आपण फार निराळ्या पद्धतीने शिकलो आणि अगदीच निराळ्या पद्धतीने वागलो. किती उच्च पातळीवरून आपल्याला वागता आलं असतं. आपल्या ऋषींचा जो संदेश आहे ना, तो एकतेचा संदेश आहे. एकोहम, मी एकच आहे. बहुश्याम प्रजायेय, मी एक आहे. खेळण्यासाठी अनेक होतो. अनेक होतो म्हणजे माझं एक सगळ्यांच्यात आला ना, सगळ्यांच्यात ईश्वराचा अंश आहे हे सांगण्याच्यात अस्पृश्यता आली कुठून? हो, अस्पृश्यता आली कुठून? शंकराचार्य चाललेले आहेत. बारीक गल्ली आहे गंगेच्या काठी, जी काशी आहे वाराणसी, आणि तिथे विश्वेश्वर आहे. शंकराचार्याने आंघोळ केली आणि विश्वेश्वराच्या दर्शनाला निघाले. एवढीशीच गल्ली आहे, एकच जाऊ शकतो. समोरून एक अत्यंत, ज्याला चांडाळ म्हणतात, चांडाळ ही शिवी नाही आहे, जे समाजाचा घटक नाही आहे त्यांना चांडाळ, जे सुसंस्कृत नाही आहेत, असंस्कृत आहेत, कारण त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, 4 कुत्र्यांना घेऊन येतो. त्यावेळेला शंकराचार्य म्हणतात, मी स्नान करून आलेलो आहे, तू चांडाळ आहेस आणि 4 कुत्री घेऊन आलेले आहेस. अपसर, अपसर, बाजूला हो, बाजूला हो, मला जाऊ दे. त्यावेळेला तो चांडाळ प्रश्न विचारतो, तू अपसर कुणाला म्हणलास? माझ्या देहाला म्हणला असतील तर देह हलवावा लागतो, आणि माझ्या आत्म्याला म्हणलं असेल, आत्मा सर्वव्यापी आहे, तर त्याला हलवू कुठे? बघा, आत्मा सर्वव्यापी आहे, अपसर त्याला शक्यच नाही, शक्यच नाही. मी हा हलवू शकतो, भिंतीपर्यंत नेऊ शकतो, भिंतसुद्धा हलवेन, परंतु मी आकाश कुठे हलवणार आहे? सांगा बरं. आकाश हलवणार आहे कुठे? हवा हलवणार आहे कुठे? मला नाही हलवता येत. तसंच हे आहे, मला हलवता येणार नाही आहे. आत्मा हलवता येणार नाही आहे आणि शरीर हलणार नाही आहे, कारण शरीर जड आहे. अपसर कोणाला म्हणतोय? त्यावेळेला शंकराचार्य शरण गेले आणि त्या चांडाळातून शंकर प्रकट झाला. अरे माझा अंश आहेस तू, माझं कार्य तू करतोयस. अशा वेळेला हे अपशक, अपसर किंवा अस्पृश्य किंवा आपण म्हणतो ना की विटाळ त्याचा आहे, मला अमंगळ आहे, हे विचार तुझ्यात आले कुठून? सगळ्यात जर एकच परमेश्वर आहे तर सगळे समान आहेत. शंकराचार्यांचा तेव्हा जो एक भेद होता त्यांच्या मनात की मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, माझं वर्तन श्रेष्ठ आहे, माझी पूजा श्रेष्ठ आहे, आणि हे बाकीचे सगळे जे आहेत ना ते त्या मनाने मला स्पर्श नाही करायचा, विटाळ होतो, शिवू नका मला, त्यातून अस्पृश्यता आली. हा सगळा भाग लक्षात गेला तर एक लक्षात येईल, तुमच्या शंकर आहे ना ते अशाचं प्रतीक आहे. शंकर इतका प्रगत आहे. आत्ता सांगितलं ना की भैरवी जो आपण त्यांनी संपवतो कुठलीही मैफल, ती भैरवी ही शंकरापासून निर्माण झालेला भैरव राग आहे. त्या रागाचे किती व्हेरिएशन्स आहेत. तो शंकरांनी व्याकरण सुरू केलं, शंकरापासून सुरू झालेलं आहे. शंकरापासून योग सुरू झालेला आहे, त्याला आदियोगी म्हणतात. शंकराला आदिनाथ म्हणतात. शंकर हे आदी बीज आहे. आदी म्हणजे सगळ्यांच्या आधी झालेलं असं ते बीज आहे. शंकराचा केवढा अधिकार आहे हो. पण अर्पण करताना शंकराला काय अर्पण करू? शंकराला काय आणखीन एक वाघाचं कातड नेऊ? शंकरासाठी काय प्रेताची राख नेऊ? शंकरासाठी एक 10 किंवा 12 हे नेऊ रुद्राक्ष? शंकरासाठी बिल्वदल नेऊ? शंकराचार्याने हे केलेलं नाही आहे. शंकराने निराळच अर्पण केलेलं आहे. म्हणून शंकराच्या बाबतीत आणखीन जर म्हणलं तर त्याला त्रिनेत्र, त्याला त्रिपुंड्र आणि त्याला त्रिशूल, हे 3 आहेत गोष्टी. 3 का? यांचा तो स्वामी आहे. ही होल्स त्रिशूल. त्रिशूल द ट्रायड म्हणतात त्याला, आणि तो मारतो ना, मग तो त्रिशूलाचा स्वामी आहे. म्हणून 3 अवस्थांच्या पलीकडचा शंकर आहे. त्रिनेत्र, त्रिनेत्रातून जो अग्नी 4था निर्माण होतो त्याचा स्वामी शंकर आहे. त्रिशूल, त्याची शूलिनी नावाची शक्ती आहे, जिथे 3 पाती आहेत ना याची शूलाची, त्रिशूलाची, त्याच्या पलीकडचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ना त्रिपुंड्र, 3 रेघा मारलेल्या आहेत, आणि ज्याच्यावर ह्या रेघा मारलेल्या आहेत, गंध आपण म्हणतो, त्याचा तो स्वामी आहे. ते गंध त्याला अर्पण केलेलं आहे. आणि 3 अवस्थांच्या पलीकडचा स्वामी म्हणजे कायम असणारा, उत्पत्ती, स्थिती आणि लय,
आरंभ, मध्य आणि अंत या 3 अवस्था आहेत. शंकर याच्या पलीकडचा आहे. शंकराला आरंभही नाही, त्यामुळे शंकराला अंतही नाही. अनादि अनंत आपण जे म्हणतो ना तसा शंकर आहे. आणि म्हणून तिसरं जे कडवं आहे काल आपण बघितलं, आता पुन्हा वाचणार आहोत. पण आणखीन शंकराचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड रामनाम. राम तर स्वतःचं विशेष नाम घेतच नाही, पण अखंड रामनाम घेणारा जर आहे तो फक्त शिवशंकर आहे. 21,600 वेळा आपण श्वास घेतो. प्रत्येक श्वासावर जो नाम घेतो राम 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 राम, त्याला शंकर म्हणलेला आहे. पार्वती नेहमी विचारते, तुम्हाला या रामनामाचा कंटाळा येत नाही का? त्यातून रामरक्षा स्तोत्र तयार होतं. या रामनामाचा तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? त्यातून रामनामाच्या कथा सुरू होतात आणि त्यातून रामचरित मानस सुरू होतं किंवा अध्यात्म रामायण सुरू होतं. पार्वती प्रश्न विचारते, हे अध्यात्म रामायण, रामचरित मानस आणि आत्ता रामरक्षा हे सगळे शंकर आणि पार्वतींचे संवाद आहेत. कारण शंकर आणि पार्वती, शंकर विशेषतः रामाशिवाय काही बोलत नाही. रामचरित मानस म्हणजे ज्याच्या मानसात, मनात अखंड रामचरित्र आहे त्याला शंकर म्हणायचं. त्या देवाला शंकराचं चरित्रच निराळं आहे. इतर देवांपेक्षा तो पूर्णपणे निराळा आहे. शंकर हा सगळ्या उग्र वस्तूंचा सुद्धा स्वामी आहे. म्हणून शंकर शांभवी. आपण भांग म्हणतो, आपल्याला महाशिवरात्रीला भांग प्यावी लागते. शंकर कायम त्या अवस्थेत असतो. आपण भांग घेतली की लगेच आपल्याला चढते ती, आणि त्या नशेत आपण म्हणतो जय जय शिवशंकर, काटा लगेना कंकर. कारण का मला कळतच नाही आहे, माझे सगळे सेन्सेस ॲनास्थिटाईज झालो आहे मी. मला काट्यावर पाय पडतोय का दगडावर पडतोय काही कळत नाही. तो भांग त्याला शांभवी म्हणलेला आहे. शांभवी शंभूची शक्ती आहे. आपण शांभवी भांग बनवून टाकली. सोमरस, सोमरस दारूला आपण सोमरस म्हणायला लागलो. सोम म्हणजे शंकर. सोमवार हा शंकराचा वार आहे. विचार करा तुम्ही, शंकराचं चरित्रच निराळं वाटतं आपल्याला. आपण शिवलीलामृत वाटतो, आपण शिव पुराण वाचतो, ही सगळी शिवचरित्र आहे. पण ही शिवचरित्र कुठेतरी पौराणिक अशा अंगाने जाणार आहेत. शिवचरित्र जर बघायचं असेल, शिवाचं चारित्र्य जर बघायचं असेल, सगळ्यात श्रेष्ठ देव आहे. देवाची तुलना आपण कोण करणार? पण सगळ्यात आधी असल्यामुळे एक गमतीदार प्रसंग सांगतो. सुरू झालं रामायण रामानंद सागरांचं. रामानंद सागरांचं रामायण सुरू झालं. लोक म्हणजे सगळं जग बघायला लागलं. जिथे ज्यांना हिंदी कळत होतं, ज्यांना रामायणाचं, असे कोटी कोटी लोक. हे गिनेस बुकमध्ये ऑल टाईम रेकॉर्ड आहे. एका वेळेला इतक्या जणांनी एक सिरियल बघितली, ती फक्त रामायण बघितली. आणि त्या काळात 9 ते 9:45 ते असायचं. दूरदर्शन एकच चॅनल होता. आणि एक आणखीन रेकॉर्ड सांगतो, ते चालू असे तोपर्यंत 9 ते 9:45 या काळात या देशाच्या कुठल्याही भागात वीज गेली नाही. हे तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी सांगतोय. आणि ते एकदम बंद झालं की हो, काही भाग आलेले होते, एकदम बंद झालं. काय झालं? त्यांनी सांगितलं की तुम्ही वसिष्ठांना जी शाल दिलेली आहे त्याच्यावर जय श्रीराम लिहिलेलं आहे. आणि राम त्यांना नमस्कार करतोय. जय श्रीराम नंतर झालेला आहे. जय श्रीराम, राम हा त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांनी शिक्षण पुरं केलेलं आहे, त्यांना नमस्कार करतोय. आणि जय श्रीराम तुम्ही काय घालता? त्यांना चूक लक्षात आली. मग काय करायला पाहिजे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय रामाच्या आधी आहे. मग त्यांनी ओम रविशाळ आणि 1-2 आठवडे बंद झालेली माला परत सुरू झाली. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, हे करू नका. नंतर काही आठवडे ती बंद, आपल्यालाही माहीत नाही आहे, बंद झाली मला. परत काय झालं? कोर्टात केस गेली. कोर्टात केस काय गेली? आत्ता तुम्हाला सांगितलं. शंकराच्या माथ्यावर गंगा आली, ती विष्णूच्या पायापासून निघालेलं आहे. तिला श्रीपाद तीर्थ म्हणतात. विष्णूच्या म्हणजे तुमच्या देवाच्या. काय मूर्खपणा आहे नाही? तुमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा आमच्या देवाच्या डोक्यावर तुम्ही दाखवली आहे. आमच्या भावना दुखावल्या गेल्या. कोर्टात गेले. कोण गेले? लिंगायत, कर्नाटकातले. लिंगायत म्हणजे लिंग धारण करणारे, ते शैव आहेत. कडक, त्यांचं शाकाहार म्हणजे प्रचंड कडक असतो. असे लिंगायत गेले, आमच्या भावना दुखावल्या गेल्या. कोर्टाने स्टे आणला आणि सिद्ध करा भावना दुखावल्या गेल्यात तर. आणि खरंच होतं. ते म्हणाले पण जे पुराणात लिहिलं ते आम्ही दाखवलं. आता कोण वाचतंय पुराणं? पण तुमची सिरियल कोटी कोटी लोक बघतात ना, म्हणून अपमान झाला. पुराणात लिहिलं होतं तोपर्यंत कोणी वाचत नाही पुराणं, आणि वाचलं तर एक माणूस वाचेल. हे सगळेजण बघतात. आमच्या डोक्यावर, देवाच्या डोक्यावर तुमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा चूक आहे. मग कोर्टाने सांगितलं सिद्ध करा तुम्ही. केवढी पुस्तकं कोर्टात आणली गेली, केवढा उहापोह ज्याला म्हणतात चर्चा केली गेली, आणि नंतर त्यानं उत्तर मिळालं.
हे पूर्वी झालेलं आहे, पूर्वी हा वाद झालेला आहे. आणि त्यावेळेला ऋषींनी अत्यंत समाजाच्या कल्याणाची एक इच्छा धरून एक नवीन दैवत तयार केलं, ज्याला विठ्ठल दैवत म्हणतात. तुम्ही विठ्ठलाची अभिषेक करतानाची मूर्ती बघा, मुकुट घातलेली बघू नका, ते शिवलिंग आहे विठ्ठलाच्या डोक्यावर, ती टोपी नाही आहे, अशा प्रकारची टोपी नाही आहे. ते विठ्ठलांनी डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. म्हणून विठोने शिरी वाहिला देव राणा, देवांचा राणा म्हणजे महादेव. म्हणजे तुमच्या देवाच्या डोक्यावर जर आमच्या ह्याच्यात, तर आमच्या देवानी म्हणजे विठ्ठलानी म्हणजे कृष्णानं म्हणजे विष्णूनं तुमच्या देवालाच डोक्यावर घेतलं आहे ना. मग कोर्टाने दिला, आम्ही एक केस परत घेतो आणि रामायण सिरियल सुरू झाली. ही विघ्न असतात, हे लक्षात ठेवा. पण गंमत आहे, अशाही पद्धतीने वाद निर्माण झाला, पूर्वी झाला असेल, त्याला उत्तरं काढलेली आहेत. नारदांनी बघितलं, मी ब्रह्मदेवाचा आहे, मला विष्णू आणि शंकर काही लागत नाही. मी शैव आहे, शैवाचा, मला विष्णू आणि ब्रह्मदेव काही लागत नाही. मी वैष्णव आहे, पक्का वैष्णव, मला हेही लागत नाही, ब्रह्मदेव आणि शंकरही लागत नाही. हे भयंकर आहे. बघितल्यानंतर नारदांनी एक मोठी लीला केलेली आहे आणि एक दैवत तयार झालं कालाच्या ओघात, दत्तदैवत. तिथे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेत, एक आहे. त्यांना 6 हात आहेत, पाय 2च आहेत. पाय 6 असते तर हा इकडे तो तिकडे गेला असता तर तो कुठेच पोचला नसता. दत्ता अखंड चरैवेती अखंड फिरतो तो. आणि त्यामुळे काय, त्याला पाय 2 आहेत, त्याला हृदय 1 आहे, डोकी 3 आहेत आणि हात 6 आहेत. कारण 6 हातात 6 निर्णय द्यायला पाहिजेत ना. त्या गोष्टी बघा तुम्ही, हे इंटिग्रेशन, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, हे इंटिग्रेशन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा या राष्ट्राच्या इतिहासात समाजात फूट पडते, दुही निर्माण होते, संघर्ष निर्माण होतोय, त्या वेळेला ऋषी साधू संत निर्माण झालेले आहेत आणि त्यांनी मार्ग काढलेला आहे. आणि मार्ग काढताना सगळ्यांना प्रसन्न केलेला आहे. याच्यावर अन्याय करून याला न्याय, ही सध्याची कोर्टाची सिस्टम आहे, ती साधू संतांची नाही आहे. सगळ्यांना न्याय, सगळ्यांवर प्रेम, सगळ्यांवर करुणा, शांती, अहिंसा, सगळ्यांसाठी यांना संत म्हणायचं. आता पुढे आणखीन बघूया शंकराचे आणखीन. म्हणून नित्य रामचरित्र चालू असतं शंकराकडे, अखंड. तो येतो, त्यांना प्रश्न विचारतात, ते सगळे रामाबद्दलच असतात, रामाच्या चरित्राबद्दल असतात. तो आत्ता म्हणतो ना आपण गौरी पार्वतीला म्हणलेला आहे, हा गौरदेव आहे. पण इथे त्याचा कंठ नील आहे, तो लक्षात ठेवा. पण त्यांनी आपल्या तपश्चर्याने नीलकंठ नाव घेतलं. कंठ नील म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे ते दूषण आहे. काय गोरा काय हे निळं दिसतंय. पण त्यांनी तपश्चर्यानं हे विष जे प्यायला हलाल ते इथपर्यंतच ठेवलं. दुसरा देव असताना आता ते पोटात जाऊन गेलं असतं, रक्तात जाऊन गेला असता. योग सामर्थ्याने इथपर्यंतच केलं, कंठ निळा झाला. पण कंठ नील जो होता तो नीलकंठ झाला. दूषण होतं त्याचं भूषण झालं. हे शंकराकडून शिकायचं. अशी कितीतरी सुभाषित आहेत. चंद्र वाकडा आहे त्याच्या डोक्यावरचा, द्वितीयेची चंद्रकोर आहे. पण त्याला नमस्कार करताना चंद्राला नमस्कार केला जातो की नाही, कारण शंकराचं सान्निध्य त्या चंद्राला लाभलेलं आहे. म्हणून शंकराला तुम्ही घट्ट धरा, मग तुमचं शंकर कल्याण होईलच होईल. शंकराबद्दल आणखीन खूप सांगणार आहे. आपण त्या स्तोत्राकडे येऊया. मग आता लक्षात ठेवा की रत्नई कल्पित आसनम, त्याला जे आसन दिलेलं आहे ते रत्नई. तुमच्यापैकी अनेक जण हिमालयात गेलेले असतील. सूर्योदयाच्या वेळेला ज्या वेळेला हिमालयाच्या बर्फावरून तो प्रकाश येतो त्यावेळेला हिमालय पूर्णपणे सोन्याचा दिसतो. तुम्ही हे आज इंटरनेटवर जाऊन बघा, यूट्यूबवर बघा, सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेचा हिमालय, पूर्ण चंद्र असताना दिसणारा हिमालय, आणि ती जे रिफ्लेक्शन होतं त्याला रत्नही कल्पित, ते तुझं रत्नजडित सिंहासन आहे. तो बसलाय हिमखंडावरच. असा कुठेतरी भूखंड असेल त्याच्यावर तो बसलेला आहे. पण तिथून जो सूर्याचे किरण येतात ते रत्नजडित सिंहासन, रत्नचं हे सिंहासन, ते मी तुला अर्पण करतो. पुढे तिसरं कडवं आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता मानसपूजा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, हिमजलही स्नानम. हिमजल म्हणजे गंगाजल, गंगाजलाचं स्नान तुला नित्य होतं. पण हिमाचं तू तिथे आहे ते निर्माण तुला मी अर्पण करतो, मनात मी तुला अर्पण करतो. गंगा आहेच आयती, तर काय तुला स्नान आहे नाही, मी हिमाचं पाणी आणतो आणि ते तुला अर्पण करतो. माझं अर्पण अभिषेक करतो. जलम दिव्यांबरम, काल बघितलं की शंकर हा स्मशानात असताना दिगंबर आहे आणि इकडे आल्यानंतर तो चिदंबर झालेला आहे. अंबर म्हणजे वस्त्र, तुला दिव्य अंबर दिलेलं आहे. हे अंबर आपण काल बघितलं.
की सगळे तुला अर्पण केलेल्या वस्तू या दिव्य आहेत. आणि दिव्य आणि भव्यमध्ये फरक आहे. भव्य म्हणजे दिसणारी, हा भव्य मंडप आहे. अरे इथे दिव्य उपासना चालते का? आज भव्य जेवणावळ झाली, खूप लोक जेवायला आले, पण आज दिव्य आरती झाली का? दिव्य पूजा झाली का? दिव्य म्हणजे दिवा, डिव्हाइन, आणि भव म्हणजे संसार, म्हणजे मटेरियल, दोन्ही लागतं. मटेरियल हा आडवा धागा आहे आणि डिव्हाइन हा दिव्य हा उभा धागा आहे. दिव्यता आणि भव्यता आपल्या मंदिरांना पाहिजे, आपल्या उपासनेला पाहिजे, आपल्या जीवनाला पाहिजे. मी ही डिग्री मिळवली, मी हे काम केलं, मी ते केलं, ही भव्यता आहे. पण दिव्यता, माझ्यातून डिव्हिनिटी बाहेर पडते का? माझ्यातून कोणी इन्फ्लुएन्स झालं आहे का? मी विद्यार्थ्यांना तयार केलं आहे का? माझी संस्था अनेक प्रकारचं कार्य करते का? ही दिव्यता आहे. दिव्यता, संस्था मोठी आहे आकारानं, किमतीनं, ही भव्यता आहे. दोन्ही लागतं. म्हणून मी तुला दिव्य अंबर अर्पण केलेलं, तुला मी काही वस्त्र नाही अर्पण केलेले. माझ्यातली जी दिव्यता आहे, पूजेतून दिव्यता निर्माण होणार आहे, हे मानसपूजा आहे. हो, हे प्रत्यक्ष काहीच द्यायचं नाही, हे मनातल्या मनात द्यायचं आहे. नाना रत्न विभूषितम, रत्नाने तुझं भूषण, रत्ना तुला माळा अर्पण केलेलं आहे. हेच तुम्हाला सांगतो. रुद्राक्षाची माळा कुणीही घालेल, पण मी तुला मानसपूजेत रत्नांची माला घातलेली आहे. ही जी त्याच्यावरून आज तुम्ही कैलासाची किती चित्र आपण बघतो. कैलासावर चढण्याचे प्रयोग झाले. कैलास आता न्यासाने कैलासाचं नवीन चित्र केलेलं आहे, की जे अपोलो त्यांची जी गेली त्यांची बरीच चित्र, आपण काय इस्रोनी काही सगळी चित्र दिली आहेत का? त्यांनी पाठवलेल्या 100 चित्रातली 10 चित्र फक्त आपण देतो, ज्याच्यात सिक्रेट माहिती आहे ती आपण जगाला एकदम सांगत नाही आहे काही. तर आता न्यासाने सांगितलं, आम्ही ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला कसा दिसत होता कैलास. कैलासाबद्दल निर्णय की पृथ्वीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ना, म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे प्रचंड, त्याचं एक इसेन्स कैलास आहे. आणि त्यामुळे कैलासावर जे चढायला लागले त्यांची नखं एवढी वाढली, त्यांचे केस एवढे वाढले, त्यांची वय वाढली. म्हणजे चढायला सुरुवात केली होती 25व्या वर्षी आणि एका आठवड्यात खाली आले त्यावेळेला ते 32-40 वर्षांचे दिसत होते. अजूनपर्यंत चायनाला त्या कैलासाचं काय प्रेम आहे, त्यांनी सुद्धा सुरू केल्या, आम्ही कैलासावर चढणार. कैलास काय एव्हरेस्ट एवढा उंच नाही आहे, काही एव्हरेस्ट एवढा बिलकुल उंच नाही आहे. तर त्याच्यातून प्रकाश निघतो, त्याच्यातून व्हायब्रेशन, असा साऊंड त्याच्यातून निघतो. आणि तिथे गेल्यानंतर तिथली एकंदरच परिस्थिती, म्हणजे ज्याला वेदर म्हणतात, एवढी बदलत असते की आत्ता तुम्हाला सुंदर आकाश दिसेल, एकदम आकाश भरून येईल, वादळ येईल, पाऊस येईल, आणि ब्लिझर्ड ज्याला म्हणतात म्हणजे हिमवादळ, ते हिमवादळ येतील. अरे तुम्ही उडून जाल, इतक्या वेगाने येतं. म्हणून चीनीने सुद्धा 20-22 दिवस प्रयत्न केला आणि नंतर खाली येले. आता त्यांनी बॅनच केलेलं आहे. कैलासावर माउंटेनिअरिंग नाही, हे चायनाने सांगितलेलं आहे, हे नेपाळने सांगितलेलं आहे. आपण तर कैलासाला पायच लावत नाही. आपल्या दृष्टीनं कैलास म्हणजे साक्षात शिव आहे. आणि ज्या वेळेला बर्फ वितळतं ना संध्याकाळच्या दुपारच्या वेळेला, त्यावेळेला अक्षरशः ते 2 डोळे, ते नाक, आणि आपल्याला शंकराची आकृतीच तिथे दिसते. नमस्कार करतात लोक. अनेक जण जातात, विशेषतः श्रावणी सोमवारी जी मंडळी तिथे असतात ना, त्यांच्या अक्षरशः रोमांच येतात अंगावर, डोळ्यातून पाणी येतं, छाती भरून येते की हे शंकरा, मी इथे पोचलेले आहे, मला माहीतच नाही की आज श्रावणी सोमवार आहे, कुणीतरी सांगतं. आणि मग ते कापूर नेलेलं असतो, ते कापूर शंकराची आरती येत नाही, ते ओम नमः शिवाय म्हणतात. फार सुंदर दृश्य असतं. काही तासच तिथे राहता येतं, नंतर परत पाठवलं जातं. पण तिथे ज्या गुहा आहेत त्या गुहेत कित्येक वर्ष राहणार आहेत. आणि असा एक आहे, आत्ता मला नाव आठवत नाही, त्याची यूट्यूबवर साईट आहे. तो म्हणतो मी काही वर्षांनी जातो तिथे, मला तिथले सगळे लोक ओळखतात, मी तिथे राहून अभ्यास केलेला आहे, आणि ही दृश्य तिथे दिसतात. आणि या दृश्यात विज्ञान आहे, लक्षात ठेवा. या दृश्यात असं काही नाही आहे की जे कुठेतरी राक्षस, कुठेतरी हिममानव, कुठेतरी एलियन्स आपण म्हणतो ना, परग्रहावरून आलेले काही नाही आहे. पण कैलासावर जे जे मला अनुभव आलेले आहे ते मी लिहिलेले आहेत. नक्की तुम्हाला मिळेल कैलासावरच्या अनुभवाचा एक त्याचा योगी जिवंत आहे, तो जिवंत आहे. तिथे म्हणला मी इतक्या लोकांना भेटलेलं आहे, काही 100 वर्षांचं त्यांचं वय आहे, पण त्यांचं तेज आणि त्यांची एकंदर ऊर्जा, शक्ती म्हणतात ना, प्रचंड आहे. त्यांच्यासमोर जाऊन बसलात ना तरी यू फील दॅट यू आर एनर्जाइज. तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे, तुम्हाला त्यांचं चैतन्य मिळालेलं आहे, आत्मिक शक्ती मिळालेली आहे. ही शंकराची उपासना आहे. कैलास हे शंकराचं प्रतीक आहे.
कैलासावर शंकर आहे की नाही कशाला शोध घेता? वैकुंठ कुठे दिसतंय? आम्हाला कुठे दिसला स्वर्ग? स्वर्ग नाही म्हणून नरकही नाही. म्हणजे वाटेल तेवढा भ्रष्टाचार करा. नरक नाही आहे, हा नरकाची भीती नाही. अरे कुठला यम दिसलाय का कधी? तो चित्रगुप्त, या सगळ्या पुराणातल्या कथा आहेत, त्या पुराणातल्याच कथा आहेत. परंतु त्याचा जो संदेश आहे, कारण ते काय सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे. ती प्रत्येक चित्रगुप्त हे प्रतीक आहे. कशाचं सांगू का तुम्हाला? इथे चित्रगुप्ताला स्थान दिलेलं आहे माझ्या खांद्यात. आणि तुम्ही कुठलीही कृती कॉपी जरी करताय, चोरी जरी करताय, कुठलेही पाप करताय, खांद्याला तुम्ही उपयोगी आणताच की हो. कॉपी लिहिताना सुद्धा खांदे असतात. चित्रगुप्त बघतो आणि तो चित्रगुप्त तुमचं गुप्त चित्र ठेवतो. हल्ली ज्याला कोडिंग म्हणतात ना, कोडेड इमेज ऑफ युअर ॲक्ट्स. आणि ज्यावेळेला तुम्ही जाता त्याच्यासमोर त्यावेळेला डी कोड केला जातात. हे नंतरचं कशाला? हे जिवंतपणे मला जर पश्चात्ताप झाला, अरे मी ते पाप केलं आहे, तो आता जिवंत असता तर मी जाऊन क्षमा केली असती. पण त्यांचं गरीब कुटुंब आहे ना, मी त्याला मदत देतो. मी त्याची जमीन आहे ती माझ्या नावे करून देऊन लाखो रुपये मिळवले. तो गरीब राहिला, मला पश्चात्ताप होतो. हा माझ्यातला चित्रगुप्त त्या क्षणी गुप्त चित्र जे आहे ते प्रकट करतो आणि सांगतो, अरे आता तरी कर, आयुष्य किती उरलेलं आहे बघा. म्हणून आयुष्य जर कमी उरलेलं आहे याची मला जाणीव आहे ना, तर मी नक्की आध्यात्मिक बनेन. मी नक्की एक गोष्ट तुम्हाला मागे सांगितली होती की अक्षरशः 108 वेळा नाथांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. एक यवन होता तो मुसलमान. 5 रुपयाची पैज लागली होती त्या काळातले, म्हणजे साधारणतः 400-450 वर्षापूर्वीचे 5 रुपये पैज लागली होती. हा दरिद्री तसा मारली पिचकारी. हे शांती ब्रह्म ही त्यांची जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ती त्याला आपण म्हणतो टार्निश करून दाखव, म्हणजे ती डागाळून दाखव. त्यांना राग आण, राग. 5 रुपये तुझे. प्रत्येक वेळा ते त्याच्याकडून शांतपणे असतात. पुन्हा जाऊन गोदावरीत स्नान करतात, पुन्हा बाहेर येतात, पुन्हा तो थुंकतो. पुढे हा थकतो, म्हणतो हा इतका शांत पुरुष आहे आणि सहज त्याने गमतीनं मला जर शाप दिला तर मी निसंतान होईल आणि माझा सत्यानाश होईल. म्हणून त्यांना नमस्कार करणार इतक्यात नाथ त्याला साष्टांग नमस्कार घालतात. तो म्हणतो ही कसली आहे? मी तुम्हाला अपराध केलेला आहे? नाही म्हणाले, मी पैठणला येऊन कितीतरी वर्ष झाली, पण त्रिवार स्नानाचा जो संकल्प आहे तो माझा अजून पुरा झाला नाही. आज तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान करायची संधी मिळाली. तुझ्या एवढा उपकार करता माझा कोणी नाही. मग तो त्यांना विचारतो, तुमच्या शांतीचं रहस्य मला पाहिजे. सिक्रेट ऑफ युअर पीस ऑफ माइंड. मनशांती एवढी कशी? ते म्हणाले, जाऊ दे रे माझ्या मनशांतीचं, पण मला एक सिद्धी प्राप्त झाली, माझ्याकडे जरा बघ. आणि बघितल्यानंतर म्हणतात, आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. आणि नाथ निघून हा एवढा घाबरतो. हा एवढा कल्पना करा, नाथ हे संत आहेत, त्यांना समाजात मान्यता आहे, तरी त्यांच्या अंगावर थुंकण्याचं धाडस करतो. म्हणजे हा केवढा खलपुरुष असला पाहिजे, केवढा दुष्ट असला पाहिजे. 7व्या दिवशी मरणार हे या महापुरुषांनी सांगितलं म्हटल्यानंतर हा घाबरतो. आता पूर्णपणे उरलेले जे 6 दिवस आहेत ते मी शांतपणे घालवणार, सत्यानं घालवणार, प्रेमानं घालवणार, सेवेत घालवणार आणि आहे त्याचा त्याग करणार. मृत्यू दिसला ना की तुम्हाला उपासना आठवलीच पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. तसंच होतं. हा जातो आणि काय करतो, बायकोला काहीच नाही आत्तापर्यंत, फक्त लाथा मारलेल्या आहेत, एक वस्त्र कधी घेतलेलं नाही. तो साडी वगैरे घेतो आणि जातो. मुलांसाठी खाऊ, खेळणी आणि कपडे घेतो आणि लवकर घरी जातो. आल्यापासून तो मारहाण करायचा, पण दारू पिऊन वगैरे रात्री पोचायचा, तिथून मारहाण सुरू व्हायचे. हा आता दिवसाच गेलेला आहे. बायको एवढी घाबरते, देवा आज आत्तापासूनच हा लाथा मारणार मला. एवढं काय झालं? आल्या तो तिच्या पायावर लोटांगण घालतो. आजपर्यंत एखाद्या राक्षसासारखी मी तुला वागवली, मला क्षमा कर. त्याला ती म्हणाली, हे काय करताय? बरे आहात ना तुम्ही? बरोबर. इतक्यात मुलं येतात, बापरे बाबा घरी, म्हणजे आत्तापासून तुडवतील आपल्याला, ते पळायला लागतात. हा जास्त वेगानं पळून आपल्या मुलांना पकडतो आणि इतकं घट्ट छातीवर धरतो, आत्तापर्यंत मी तुम्हाला फक्त त्रास दिला रे, पण तुम्ही माझीच मुलं आहात, मी तुमचा पिता आहे, मला क्षमा करा तुम्ही. चला मी तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. बाबाला, आईला ते विचारतात, बाबांना काही चावलंय का? असं कसं ते वागतायत? ती म्हणाली, मलाही हाच प्रश्न पडला आहे, पण वागतायत ना चांगले, हरकत नाही. आता म्हणाला, मला वेळ नाही आहे, कारण 7व्या दिवशी मरणार आहे, हे कोणालाही माहीत नाही आहे, मला आता वेळ नाही आहे. शेजाऱ्याकडे जातो, हे 10 रुपये घे. का? काही दिवसापूर्वी तुझं कोंबडं हरवलं होतं,
हो, शोधायचा प्रयत्न, मी तुला शोधायला प्रयत्न केला होता. तुझं कोंबडं सापडणार नव्हतं, कारण ते पकडून शिजवून मी खाल्लं होतं. त्यावेळेला ते कोंबडं माझ्या पोटात होतं. ते आता मी देणार नाही आहे, पण हे 10 रुपये घे, मला क्षमा कर. तिसरीकडे जातो, मी तुम्हाला फसवून हे काही पैसे मिळवले होते ते घ्या, हे घ्या, हे घ्या. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. साधूसा देव माणूस झाला, जो राक्षस आणि सैतान होता तो देव आणि साधू झाला. आश्चर्य वाटतं. आणि अशा वेळेला 7व्या दिवशी तो बायकोला नमस्कार करतो, मुलांचा निरोप घेतो आणि आता मी चाललो. कुठे चाललो? आज माझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे, हे ज्या महापुरुषांनी मला सांगितलं त्याच्या पायाशी मला मरण यावं म्हणून मी निघालो एकनाथांकडे. त्यावेळेला बायकोला कळत नाही की गेले 6 दिवस हा चांगला वागणारा नवरा आता उरलेलं आयुष्य चांगला मिळेल आणि हा त्याच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. तिलाही वाईट वाटतं, नका हो जाऊ, काय व्हायचं ते इथे. नाही नाही नाही, मी त्याच्या महापुरुषाच्या पायाशी मरणार. दार उघडतो, इतक्यात नाथ पुढे उभे असतात. ते म्हणतात कसे गेले 6 दिवस. बायको आणि मुलंच म्हणतात कोरसमध्ये, अहो काय देवासारखे वागत होते हो, आणि आज शेवटचा दिवस आहेत म्हणतायत. नाथ म्हणाले तसं काही नाही आहे, हे सांगायला मी तुला आलेलो आहे. उगीच घाबरशील आणि जीवाचं बरं वाईट करशील तसं काही नाही आहे. माझ्याकडे कोणतीही सिद्धी नाही आहे. आज तू मरणार नाही आहेस, पण गेले 6 दिवस जसा वागलास तसंच उरलेल्या आयुष्यात वाग. हे माझ्या शांतीचं रहस्य आहे. आत्ता तुला कसं वाटतंय? शांत वाटतंय. आत्ता तुला कसं वाटतंय? तृप्त वाटतंय. आत्ता तुला कसं वाटतंय? समाधानी वाटतंय. आत्ता तुला कसं वाटतंय? अरे ते कायम वाटेल. गेले 6 दिवस जसा वागलास मरणाच्या भीतीनं, मरण समोर दिसतंय म्हणून. हेच माझ्या शांतीचं रहस्य आहे. हे लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला का सांगितलं? मृत्यूची देवता शंकर आहे, काळाची देवता शंकर आहे. मृत्यूची देवता आपण यम म्हणतो, आणि काळाची म्हणजे काळ हा यमापेक्षा मोठा आहे. यम हा काळाचा नोकर आहे एका अर्थाने. आणि म्हणून शिवाची उपासना जे करतात त्यांना मृत्यूची भीती वाटता कामा नये. खरंच तुम्हाला सांगतो, हा मृत्यूचा देव आहे. देहाला मरण येईल रे, पण मी तुला माझ्याकडे नेतो ना. स्मरण कर, ओम नमः शिवायच म्हणलं पाहिजे असं काही नाही. कुठल्याही देवाचं नाव घे ना, कारण मी स्वतः विष्णूचं नाव नाही का घेत, राम राम राम, तो कुठल्याही देवाचं नाव घेतो. आणि म्हणून इथे अर्पण जे केलेलं आहे, नाना रत्न मृगमदा कस्तुरी अर्पण केलेले आहे. मृगमदा म्हणजे नाभीत जी कस्तुरी असते हरणाच्या, त्याला कस्तुरी मृग म्हणतात. आणि त्या कस्तुरी मृगाच्या आणि मोदांकितम चंदनम, चंदन असं दिलेलं आहे, त्याला कस्तुरीचा सुगंध आहे. म्हणून मोद म्हणजे आनंद, अत्यंत आनंद होईल माझ्या शंकराला. म्हणून मनात मी कस्तुरी आणली, मनात मी चंदन उगाळलं, त्याच्यात ती कस्तुरी मिसळली आणि कस्तुरीचं चंदन किंवा गंधाचा तिळक किंवा कस्तुरीचा लेप मी शंकराला दिला. आणि शंकर हा माझ्या मनातला आहे. कस्तुरी मनातली, चंदन मनातलं, चंदन उगाळणं, कस्तुरी मिसळणं आणि त्याचा लेप किंवा एक तिळक, आडवा त्रिपुंड्र म्हणा, शंकराला लावणं, हे सगळं मनातल्या मनात आहे. पुढे बघा ना, जाती चंपक, आता फुलं वाहिलेली आहेत. जाती चंपक बिल्वपत्र म्हणजे बिल्वदल आहे, चंपक म्हणजे चाफा आणि जाती म्हणजे जाईजुई अर्पण केलेलं आहे त्यांना. आणि पुढे काय? पुष्पंच धूपम तथा धूप अर्पण केलेलं आहे. काल बघितलं, दीपम देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितम गृह्यता. हे हृत्कल्पित म्हणजे मनात मी कल्पना केलेली आहे. आता ही लक्षात, ही मानसपूजा आहे. मानसपूजा ही आपण म्हणतो ना इन्सिडेंटल आहे, पण नित्यपूजा ही लाईफटाईम आहे. ती 3ऱ्या याच्यात सांगितलेली आहे. आपण बघूया ना दुसरं, देवम दयानिधे पशुपते. आता पशुपती आहे ना, म्हणजे काय हो? पशु प्राणी. कोण? जो प्राण घेतो तो प्राणी आहे. आणि एव्हरीथिंग इज ब्रीदिंग इन द युनिवर्स हा नवीन कन्सेप्ट आहे. एव्हरीथिंग व्हायब्रेट्स, प्रत्येकात शक्ती आहे. आणि शक्ती म्हणजे चैतन्य आहे, जिवंत आहे प्रत्येक वस्तू. पण आपण जिवंत घेतला पशु, पक्षी, वनस्पती आणि माणसं, हे तरी घ्यायला काय हरकत आहे? म्हणून त्यांना काय आहे? पशुपती म्हणलेलं आहे. आता तुम्हाला सहज आपलं चित्र उद्या आंघोळ करताना तरी बघा, पायापासून कमरेपर्यंत मी पशु आहे. पशुसाठी जे उपभोग आहेत त्याच्याबद्दल पुढे शेवटी फार छान नाना उपभोग रचना सांगितलेल्या आहेत. मी जे उपभोग घेतो, भोगाची सगळी इंद्रिय नाभीच्या खाली आहेत. नाभीच्या खाली आपण कंबर म्हणतो, नाभीच्या खाली जननेंद्रिय, हे पोट वगैरे सगळं नाभीच्या खालीच आहे. हात तुम्हाला वर वाटतात, पण हाताला एक्स्ट्रीमिटीज म्हणतात. पाय आणि हे पुढचे पायच होते, आता हात झालेले आहेत, हे सुद्धा नाभीच्या खाली मानलेले आहेत. म्हणजे खाणं पिणं भोग घेणं हे सगळे भोग नाभीच्या खाली आहेत. म्हणून नाभीपर्यंत मी पशु आहे. कमरेवर हात ठेवून विठ्ठल आपल्याला सांगतोय की सगळा संसार आहे, प्रपंच आहे, तो नाभीच्या खाली आहे.
तिथे तू पशु आहेस इतर पशूंसारखा, म्हणून पशूंना व्हॅक्सिन देतात आणि ते झालं तर मग माणसाला देतात. काय फरक आहे आपल्या रचनेत? इथेच फरक आहे फक्त. म्हणून तिथे काय म्हणलेलं आहे लक्षात ठेवा. इथे इथून कंठापर्यंत जिथे नाम चालू आहे तिथपर्यंत तू काय आहेस? पशुपती आहेस, तर पशुपतीनाथ आहेस. हे पशु झाला, नाभीपासून छातीपर्यंत पशुपती, छातीपासून कंठापर्यंत पशुपतीनाथ आणि मस्तकात तू पाशुपतेश्वर. आता ही 4 शिवलिंग कशी स्थापन झालेली आहेत बघा. पायाकडे आहे ते रामेश्वर आहे, इथे मध्ये आहे ते महाकाळेश्वर आहे, हृदयाकडे आहे ते काशी विश्वेश्वर आहे आणि नेपाळला काठमांडूला आहे जे पाशुपतेश्वर आहे. बघा पशुपतीनाथ म्हणलेलं आहे त्याला, पाशुपतेश्वर आहे तो. ही शिवलिंग आहे आणि शिवलिंगानं एक भाषा आहे. हे माध्यान्ह महाकालेश्वर म्हणतात ना, तिथून जर उभी रेषा मारली तर बरोबर पृथ्वीची 2 इक्वल टाईम झोन्स होतात. आज आपलं टाईम सांगतं ना, GMT म्हणतो आपला मोबाईलसुद्धा. GMT म्हणजे इंग्लंडच्या पेक्षा 5.5 तास आधी म्हणजे आहे ना. बरोबर अर्धा जर इकडे टाईम आणि इकडे अर्धा टाईम करायचा असेल तर जे तुमची आपण म्हणतो ना मेरिडियन किंवा लॉन्जिट्यूड, 0 लॉन्जिट्यूड, ती महाकालेश्वराच्या लिंगातून गेली पाहिजे. हे कुणी सांगितलं आहे? आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे, आपल्याच्या यांनी बरोबर अभ्यास करून सांगितलेलं आहे. तुम्ही जर सोमनाथला गेला तर तिथे एक खांब आहे आणि त्या खांबावर एक संस्कृत श्लोक आहे की या दिशेनं तुम्ही गेलात तर दक्षिण ध्रुवापर्यंत कुठलीही अडचण येणार नाही, या सागरावरूनच तुम्ही जाणार आहात. केवढा अभ्यास आहे तो. तुम्ही तिथून आता बरोबर बघा लाईन, आता आपल्याला केवढी साधनं मिळालेली आहे. काढा स्ट्रेट लाईन, ते अंटार्क्टिका साऊथ पोलला जाऊन मिळते. कुठल्याही तुम्हाला खूप सांगेन, वेळ नाही आपल्याला, परंतु एक पुस्तक जरूर मिळवून वाचा. ते याच्यावर तुम्हाला मिळणार नाही PDF वर, कारण जुनं पुस्तक आहे आणि इट इज नॉट प्राइस्ड. किंमत नाही आहे त्याला, कारण तो PhDचा थिसिस आहे एका गोयकाराचा. तुम्हाला नाव जग प्रभू माहितीही नसेल, पण प्रभू हे त्यांचं आडनाव आहे. जगातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये सोशॉलॉजी शिकवत होते, त्यांचा PhDचा थिसिस असं म्हणलं जातं. पण एक पुस्तक आहे, मी वाचून तुम्हाला सांगतोय. आपल्या गोव्यात काही 2-3कडे ती पुस्तकं आहेत. प्राचीन भारतीयांच्या विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांचा शोध आणि त्यापासून आजच्या भारतीयांनी घ्यायचा बोध, हे नाव आहे त्या पुस्तकाचं. आणि शाखा म्हणजे किती आहे तो. आपल्याला वाटेल फक्त वेदर म्हणजे ऑब्झर्वेटरी आपण म्हणतो ना, ती मिटिओरॉलॉजी आहे, पण मेटॅलर्जीसुद्धा आहे ना, धातूचं शास्त्र आहे. तिकडे पेंट्स टेक्नॉलॉजी आहे, ज्यांनी अजंठा वगैरे अजूनही हात लावतात लोक. काल दिलाय का रंग, इतका ताजा टवटवीत वाटतो तो रंग, हे लक्षात घ्या. म्हणून ही सगळी जी कला वगैरे आहे ना, आपल्याकडे केवढी परंपरा. आता सुदैवानं ती परंपरा जागी व्हायला लागलेली आहे, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं असेल, नाहीतर नसेल, तर ही 3 पुस्तकं बघा तुम्ही. रेडियंट इंडिया, रेझिलियंट इंडिया, एक लक्षात ठेवा. आणि तिसरी जी आहे, पहिली आहे ती रेडियंट म्हणजे तेजस्वी इंडिया आहे, हे रेझिलियंट इंडिया. आणि तिसरी आहे ती रिसर्जंट इंडिया. 5वीला पुस्तक नेमलेलं आहे ते तेजस्वी भारत, प्राचीन भारत आहे. नंतर रेझिलियंट म्हणजे आपण किती आक्रमणं सहन केली हो, तरीसुद्धा आपण अजून हिंदू आहोत, तरीसुद्धा आपण संस्कृत शिकतो, तरीसुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये केवढं संशोधन चालतं. कितीही तुडवलं आम्हाला तरी आम्ही नाही केलं. रेझिलियंट इंडिया 6वीचं टेक्स्टबुक आहे. आणि रिसर्जंट इंडिया आज भारताचा जो पुनर्जन्म व्हायला लागलेला आहे, भारताच्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा, हे लक्षात ठेवा. रिसर्जंट इंडिया 7वीचं टेक्स्टबुक आहे आणि हे तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. ही 3 पुस्तकं इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि कदाचित आता महाराष्ट्रात लावली तर तुम्हाला मराठीतसुद्धा मिळते. मुलांसाठी आणा वाचा. केवढा तेजस्वी इतिहास आपला दिलेला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी रेफरन्सेस वगैरे दिलेले आहेत. विक्रम संपत तुम्ही फक्त ट्राय करा. आपण P साईनाथ वगैरे हे करतो. P साईनाथ हा हे आहे, दुसरा साई दत्त म्हणून कोणतरी आहे. काय सुंदर अभ्यास आहे त्यांचा. IIT आणि IIMचे विद्यार्थी यूट्यूबवर जे शॉर्ट्स असतात 1-1 मिनिटाचे, त्याच्यात केवढी माहिती देतो तो. 4 वेदांची माहिती 1 मिनिटात, त्याच्यानंतर त्या वेदांचे 1 मिनिटात. शंकराचार्यांनी कुठल्या आश्रमाला कुठला वेद दिला 1 मिनिटात. प्रत्येक वेदातलं कुठलं महावाक्य त्या मठाला दिलेला अभ्यास करायला 1 मिनिटात. आणि सगळी बुद्धिमान आहेत, काय तेजस्वी आहेत, काय खऱ्या अर्थाने तेजस्वी आहेत, दिसायला सुंदर आहेत, मुली आहेत. आपण जर बघायचंच नाही ठरवलं
तर आपल्यासारखे दुर्दैवी करंटे आपणच दैव देतं आणि कर्म नेतं. अहो किती तुम्ही नुसतं लावून दिवसभर बघा, इतकी चांगली माहिती देतात, ते तुम्हाला लगेच रेफरन्सेस देतात. हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी नाही हां, हे लक्षात ठेवा. व्हॉट्सॲप म्हणजे खड्ड्यात जाणं. अगदी फेसबुकवर तुम्ही जेव्हा बघता तुमच्या स्टेटस वगैरे काय खरं काय खोटं मला माहीत नाही, पण हे जे आहेत ना हे शॉर्ट्स आहेत, 1 मिनटं 1.5 मिनटं, हे फ्री आहेत म्हणून त्यांना परवडतं. किती संस्कृत सुंदर बोलतात, किती कोट करतात, निरनिळ्या पुराणातले काय वेदातले मंत्र, त्या मंत्राचा अर्थ सांगतात आणि हाऊ इट इज रिलेव्हंट टू आवर प्रेझेंट डे लाईफ. आजच्या जीवनाला तो कसा सुसंगत आहे हे सांगतात. विक्रम संपत तरी तुम्ही ऐकाच ऐका. त्याला मराठी येतं, कानडी मातृभाषा आहे, संस्कृत, इंग्लिश आणि काय व्यक्तिमत्व आहे. मला जर विचार सात्विक व्यक्ती जर बघायची असेल तुम्ही विक्रम संपत याला बघा. काय तो मधुर आहे, इतका तो पोलाईट आहे, जंटलमन ज्याला म्हणतात ते फार जंटल आहे. आणि दुसऱ्याला तो पूर्णपणे पराभव करतो आर्ग्युमेंटमध्ये, पण किती नम्रपणे, किती सुसंस्कृतपणे. आणि शंकराचार्य असे होते आणि म्हणून त्यांनी मंडन मिश्रांचा पराभव केला. मंडन मिश्र 64 वर्षांचे, शंकराचार्य 16 वर्षांचे, दोघांच्यात वाद. आणि शंकराचार्यांची पत्नी जज आहे, म्हणाले मला ही न्यायाधीश म्हणून चालेल, कारण ती न्यायाधीशांची सरस्वतीचा अवतार आहे, त्याचं नावच शारदा आहे. शारदा आहे आणि म्हणून करतो. आणि 14 दिवस वाद चालू आहे तरीसुद्धा वादाचा निकाल लागत नाही आहे, कारण हे प्रश्न विचारतात, ते प्रश्न विचारतात. पण मंडन मिश्र रागावलेले आहेत. हे काल परवाचं पोरगं पण काय छान प्रश्न विचारते आणि माझ्या प्रश्नांना काय छान उत्तर देते, पण आपला पराभव ते मान्य करत नव्हते. ते रागवायला लागले, कानशिलं लाल झाली, टेम्परेचर त्यांचं वाढलं. अशा वेळेला ती म्हणते उद्या मात्र तुम्हीच तुमच्या एकंदर या डिबेट जे चालू आहे ना त्याचा निकाल लावणार आहात, जजमेंट तुम्हीच देणार आहात. आयडेंटिकल माला तयार करते, पारिजातक किंवा जाई वगैरे नाजूक फुलांच्या, आणि त्या दोघांच्या गळ्यात घालते. ज्याच्या गळ्यातली माळ आधी सुकेल तो जिंकला. हां, त्याचा पराभव झाला. आधी सुकेल त्याचा पराभव झाला. आणि एक 15 मिनिटात मंडन मिश्र रागाने बोलत होते, शिरात ताणून बोलत होते, टेम्परेचर वाढलं होतं. साहजिकच ती माळ पारिजातकाची वगैरे सुकणार आहे. यांची अत्यंत ताजी आहे, हे शांत आहेत, हसतायत, मजेत उत्तरं देत आहेत. त्यांना नमस्कार घातला आणि सांगितलं पुढची कथा फार महत्त्वाची आहे, शंकराचार्य विशेष कधीतरी घेऊ. मागे एकदा 3 दिवस फक्त बोललो होतो, ह्यावेळेला बरीच मंडळी नव्हती, पण अभ्यास करण्यासारखं आहे. त्यावेळेला ती शारदा पुढे येते, माझ्या पतीने तुमचा पराभव मान्य केलेला आहे, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा शंकराचार्यांच्या चरित्रातला एक गूढ पण तेजस्वी असा अध्याय आहे. ती म्हणते मी तुम्हाला वैवाहिक जीवनाबद्दल प्रश्न विचारणार आहे. हे पूर्ण आता ज्याला आपण म्हणतो ब्रह्मचर्य, धगधगत ब्रह्मचर्य, धगधगत संन्यासी जीवन, वैराग्य. आणि अशाला विचारतात. ते म्हणाले मला 2 महिने दे, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. वैवाहिक जीवनाबद्दल, वैवाहिक सुखाबद्दल या सरस्वतीने प्रश्न विचारला जगाला दाखवण्यासाठी की अशा प्रश्नांची उत्तरंसुद्धा या देशात अशा पद्धतीने मिळू शकतात. अहो भीष्माचार्यांना असा प्रश्न विचारलेला आहे युधिष्ठिरांनी, वाचा शांतीपर्व. आणि भीष्माचार्य लग्न न झालेला हा माणूस लग्नाच्या सुखाबद्दल प्रश्न विचारला आहे आणि त्याला भीष्माचार्यांनी उत्तर दिलेलं आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले तुम्हाला आश्चर्य वाटतंय, पण या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी डोळे मिटून माझ्या मागच्या जन्मात गेलो होतो, ज्या वेळेला मी वैवाहिक जीवन, आणि मी तेजस्वी आहे, माझी जाती स्मर अशी बुद्धी आहे. जन्माला आलो त्यावेळेला मला आधीच्या सगळ्या जन्मांचं स्मरण होतं जे आजही आहे. आपल्याला भीष्म कळलेच नाही आहे, बघा तुम्ही. आणि त्यांनी उत्तर इथे त्यांनी काय केलं, शिष्य त्यांना विचारतात तुम्ही लग्न करणार काय आचार्य, 2 महिन्याची मुदत मागताय. ते म्हणाले बघा तरी. आणि हा फार हे घडू शकेल का, घडू शकेल. घडणारे योगी हिमालयात आहेत, त्यांच्यापैकी काही यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्ही मुद्दामून बघा. आणि हे पुस्तक सांगितलं ना त्याच्यात योगी रामचा हात दाखवलेला आहे. आणि त्या 5 बोटांना मी चुकत नसेल तर कित्येक वर्षापूर्वी वाचलं आहे आणि नंतर ते पुस्तक काढून घेतलं गेलं. त्याला मी अनेक वेळा म्हणलं हल्ली इतकी साधनं आलेली आहेत, ठॅ फोटो घेतले की आपल्याला मिळू शकेल, त्याला ते मिळत नाही. 5 बोटांना 5 थर्मोमीटर लावलीत आणि तो म्हणतो आता ह्याचं टेम्परेचर मी वाढवतो. त्याला इलेक्ट्रोमायोग्राफ काल सांगितलं ना, शरीराच्या मसलवर त्याची मास्टरी आहे. हे स्वामी राम अगदी अलीकडच्या काळातले 1989 पर्यंत सुद्धा असतील ते. माय इयर्स विथ द हिमालयन मास्टर्स
त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आपलं देह त्यांनी अमेरिकेला अर्पण केला होता की पतंजलीच्या सिद्धी या खऱ्या आहेत. त्यातल्या 5 सिद्धी जवळजवळ अमेरिकेने त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लॅबोरेटरीत सिद्ध केल्या. उरलेला नाही, कारण त्या वैयक्तिक आहेत ना, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह एक्सपेरिमेंट काय करणार आहात. पण गंमत बघा, असे आजही आहेत योगी, पण ते आपल्याला दिसत नाहीत. कारण आपल्याला दिसतात ते बऱ्याच वेळेला मार्केटिंग करणारे आपल्याला दिसतात. पण हरकत नाही, तेही काही वाईट नाही आहे. मुद्दा काय माझं लक्षात घ्या, शंकराचार्यांनी सांगितलं मी या गुहेत आहे, मी माझ्या देहातून बाहेर निघणार आहे. तुम्ही आसपास कोण मेलंय का बघा, आणि ज्याचा अंत्यसंस्कार झालेला नाही त्याच्या शरीरात मी शिरणार आहे. अमृक नावाचा राजा आहे. मी सांगतोय, क्षमा करा मला माहीत आहे वेळ उरला आहे, पण काल आपण बघितलेलं आहे, फक्त रिव्हिजन करतोय आपण कालची. एक लक्षात घ्या, अमृक नावाचा राजा मेलेला आहे. सगळ्या प्रजेला वाईट वाटतंय आणि म्हणून त्याचा अंत्यसंस्कार जरा लांबलेला आहे. अमृक राजाच्या शरीरात हे शिरतात, राजा हालचाल करायला लागतो. आणि ते म्हणाले मी या देहातून बाहेर निघालेलो आहे, या देहाचं डोळ्यात तेल घालून 24/7 रक्षण करा. कारण कुणी वाकसिंहाने हा देह खाल्ला तर मला अमृकच्या देहातच राहावं लागेल. मी परत या देहात येणार आहे. आपण परत मंडन मिश्राकडे जाऊन त्यांची जी पत्नी आहे शारदा, तिला उत्तर देणार आहे मी वैवाहिक सुखाबद्दल. मग अमृक राजा जिवंत झाल्याबद्दल सगळ्यांना आनंद होतो. राणी म्हणते की माझं सौभाग्य परत आलं. दोघांचं जे जीवन आहे ना ते वैवाहिक जीवन आहे. आणि साधारण 1.5 महिना झाल्यानंतर हे आता म्हणतात या देहातून बाहेर पडायचं. अमृक राजा आता खराच मरतो. देहातून हे बाहेर पडलेले आहेत आणि हालचाल सुरू झालेली आहे. गुहेत जे प्रेत आहे ना त्या प्रेतात हालचाल सुरू झालेली आहे. आपले गुरु जिवंत झाले. शिष्याला आनंद होतो. ते येतात मंडन मिश्रांकडे आणि उत्तर देतात. आणि ती सरस्वती म्हणते आज तुमचा पूर्ण विजय झाला, कारण मी अर्धांगिनी आहे, अर्धाच विजय मिळवला होता ह्यांना, आता पूर्ण विजय झाला असं मी जाहीर करतो. हा केवढं ते लिहिलेला आहे त्यांचा संवाद, मंडन मिश्रांचे प्रश्न, शंकराचार्यांची उत्तरं. हा मोठा चॅप्टर आणि तेजस्वी अध्याय म्हणतो ना त्यांच्या चरित्राचा हा अध्याय शंकराचार्यांचा. हे शंकराची परंपरा आहे, शंकराचा अंश आहे म्हणून शंकर नाव ठेवलेलं आहे शंकराचार्यांचं. पुढे बघा, शेवटी आपण बघूया पुढे पशुपते सांगितलं ना, आपण इथे पशुपती आहोत, इथे पशुपतीनाथ आहोत हृदयापासून कंठापर्यंत. कंठात जे रामनाम चालू आहे ना, मी पशुपतीनाथ आहे आणि मस्तक निराळच आहे हो. मस्तक म्हणजे मी पाशुपतेश्वर आहे. इथून सगळा जगाचा ने विश्वाचा व्यापार चालतो. हे बघा सगळं. नंतर सौवर्णे नवरत्न खचिते पात्रे घृतम पायसम. आता सुवर्णाचं पात्र आहे, त्याला रत्न जडवलेले आहेत, खचिते कार्व करून त्याच्यात कोंगलीत आपण मुदीत जसा खडा घालतो तशी त्या सुवर्णाच्या पात्राला नवरत्न जोडलेली आहेत. तिथे जे तुम्ही बघितलं असेल ना तर ते जे दृश्य असतं हिमालयातलं, निरनिराळ्या ऋतूत, दिवसाच्या निरनिराळ्या वेळात आणि निरनिराळ्या तिथीना, त्याचं वर्णन आहे हे. नवरत्न, सुवर्ण, अक्षरशः तुम्हाला हेमा मालिनी या शब्दाचा हेमा म्हणजे सुवर्ण आणि मालिनी म्हणजे सुगंध. हिमालयाच्या खालच्या पातळीवर ज्यावेळेला हिम नाही आहे, बर्फ, तिथे एवढी फुलं येतात, त्या रान फुलांना एवढा सुंदर वास असतो. आणि ते हेम म्हणजे सोनं, तो सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला सगळीकडून बघा सुंदर दिसतो तो. ते वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे तुझा जो निसर्ग आहे तोच मी तुला अर्पण करतोय. तुझं जे आसन आहे ना ते आसन तू बसलाय ते का भूखंडावर हिमालयात किंवा हिमखंडावर, त्याचं अर्पण करतो. पण ते एवढंच चकाकते, ते एवढं तेजस्वी आहे की मला ते सोन्याचं हे वाटतं, त्याच्यात निरनिराळे रत्नाचे. तुम्ही सहज बघा, उत्तर ध्रुवाकडे नॉर्वेकडे ज्या वेळेला असा एक पार्ट येतो, 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र, ज्यावेळेला तो संधिकाल असतो त्यावेळेला तिथे बर्फ आहे ना. नॉर्वे म्हणजे उत्तर ध्रुव म्हणजे कायम गोठलेला. आपण गेलो दक्षिण ध्रुवावर, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे जे निरनिराळे आकार दिसतात ना त्या आकाराची चित्र बघा तुम्ही. आपण वेडे होऊन जाल ती चित्र बघून, प्रत्यक्ष चित्र. आणि ते त्याला आरोरा बोरी आली हा फ्रेंच शब्द आहे, म्हणजे संधिकालच्या वेळेला दिसणारी चित्र. आणि त्यांचा संधिकाल खूप असतो, 6 महिने दिवस 6 महिने रात्र, संधिकाल किती असेल. आणि त्यावेळेला जो दिसतात रिफ्लेक्शननी आणि रिफ्रॅक्शननी जी चित्र तयार होतात सूर्याच्या किरणांची, ती बघण्यासारखी असतात. आणि सगळी तुम्हाला मिळतील, फक्त तुम्ही काढा उत्तर ध्रुव आणि त्याच्यात दिसणारी ही चित्र, प्रकाशाचा संधी, ट्वायलाईट पिक्चर्स बघा तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो त्याचं हे वर्णन आहे.
त्यांनी काही सोन्याचं पात्र दिलेलं नाही आहे. अरे तुझा हिमालयाचा तो भागच सोन्याचा आहे, तो मी तुला अर्पण करतो. आत्ता जी किरणं बाहेर पडतात ती रत्नासारखी दिसतात आणि ती रत्न त्याच्यावर जडवलेली आहेत, अशातून मी तुला पायस अर्पण करतो. हे लक्षात घ्या. शंकराला काही असं कृत्रिम अर्पण केलेलं नाही. शंकर असं काहीच कृत्रिम नाही आहे हो. बघा सगळं, याची बासरी जशी नैसर्गिक आहे, मोराचं पीस जसं नैसर्गिक आहे, कृष्णाचं जवळजवळ सगळं नैसर्गिक आहे. रामाचं बघा, कृष्ण मुकुट वगैरे घातलेला नंतर दिसतो, पण मोर मुकुट हे कृष्णाचं चांगलं वर्णन आहे. मोराचा मुकुट, ती बासरी म्हणजे बांबूची तयार केलेली. तो खातो काय? दूध, पोहे, शाकाहार, जास्त संस्कार न झालेला, फोडणी दिलेले वगैरे पदार्थांनी गोपाळ काला केला त्याचा, आणि काला सगळ्यांना वाटला. कृष्ण निसर्गाच्या जेवढा जवळ आहे ना तेवढा राम जवळ नाही आहे. राम शहरात राहतो, राम वनवासात गेला तरीसुद्धा एक आहे त्याचं म्हणून जीवनाची शैली जरा कठोर आहे, ताठ आहे, त्यांनी स्वतःला नियम घालून दिलेले आहेत. कृष्णाची जीवन म्हणजे मजेदार आहे, असाही तसाही वागतो आणि खूप छान असं पूर्णावतार कृष्णाला म्हणतो. पुढे काय वर्ण, हे सोपं आहे. भक्ष्यम पंचविधम म्हणजे 5 पंचपक्वान्न दिलेली आहेत. जलम रुचिकरम, अत्यंत रुचिकरम म्हणजे त्याच्यात काय घातलेलं आहे? कर्पूर खंडोज्वलम, त्याच्यात कापूर घातलेला आहे, वाळा घातलेला आहे. ही वनस्पती म्हणजे सुगंधी, आपण एरवी वाळासुद्धा घालतो. मोगऱ्याची फुलं घातली तर पाण्याला मोगऱ्याचा वास येतो आणि ते पाणी सुंदर लागते प्यायला, फुलं काढून टाका. म्हणून सांगतो की हे अर्पण केलेलं आहे, नैसर्गिकच अर्पण केलेलं आहे. नंतर भक्ष्यम रंभाफलम पानकम, पानकम म्हणजे निरनिराळी पेय आणलेली आहेत मी तुझ्यासाठी, आणि रंभाफल म्हणजे केळी आणलेली आहेत, हे तू घे. शंकरा, हे मनात मी तुझी पूजा करतोय, या मनात तुला वस्तू देतोय ते का. शाकानाम अयुतम, निरनिराळ्या भाज्या तुझ्यासाठी आणलेल्या आहेत, तर नैवेद्य नको का दाखवायला. शाका, शाका म्हणजे भाजी, शाकाहारी म्हणजे भाजी खाणारे. जलम रुचिकरम, रुचिकर असं जल आणलेलं आहे, बघितलं. कर्पूर अखंड. तांबूलम मनसा, तांबूल, त्याच्यात मी 13 पदार्थ घातलेले आहेत. मी वाचून दाखवतो, फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला गुगलवर मिळेल. तांबूलातले 13 पदार्थ काढा. गुगल म्हणजे आपल्या खिशात असून आपण बघत नाही हो. मला कारण बघतो ते निराळच बघतो. सासू सुना, मी म्हणतो अरे महाभारतात सुद्धा सासू सुना आहेत की. कुंती आहे, द्रौपदी आहे, ती खालची सुभद्रा आहे, त्याच्या खालची ती उत्तर आहे, हे सासू सुनाच आहेत की. त्यांच्यातली नाती, त्यांच्यातले संवाद, त्या सिरियल्स बघा की. त्या सासवान त्या सुना नका बघू. खरंच आयुष्य वाया जाईल. काय ध्यान करणार आहात तुम्ही, रात्री कुठला अभ्यास करणार आहात त्या सिरियल्स बघून. हे सांगूनही तुम्ही बघणार आहात याचा मला आनंद आहे. कारण तुम्ही जर बघणं बंद केलं ना तर मला तुम्ही बोलवणार नाही पुढच्या वर्षी. राहा बघत, मग मी येईन पुढच्या वर्षी. गंमत बघा, पान आहे, सुपारी आहे, चुना आहे, कात आहे, वेलची आहे, जायफळ आहे, कंकोळ म्हणून घशासाठी जो असतं ते आहे, फळ छोटंसं. आपण हे घालतो ना हुमणात सोडा, हुमण विसरा, निरनिराळे पदार्थ तयार करतो घालून वगैरे, खतखत, हां, त्याच्यात हे घालतो ना बारकं, ते फळं, बरोबर त्याच्यासारखे कंकोळ असतात, तसेच तिखट असतात. ते पानात घातले ना की बरं वाटतं. कंकोळ, त्याच्यानंतर जायपत्री, केशर, खोबरं, बदाम, कापूर, हे पदार्थ 12 झाले. पान दुमडायचे आणि त्याला लवंगा लावायची, तो 13वा पदार्थ आहे. तरी त्याच्यात आपण काल बघितले, त्याच्यात गुलकंद घातलेला नाही आहे, त्याच्यात बाकीचे काही मादक पदार्थ घातलेले नाही जे पानात असतात. मी तो विडा तुला अर्पण केलेला आहे, मनानं तयार केलेला. आणि विड्याची आणखीन एक गंमत सांगतो, पुढे जातो वेळ नाही म्हणून. विडा आत वळवल्याशिवाय विडा होत नाही हो. आपण ते पानाचं इकडून दुमडतो, तिकडून दुमडतो, तिकडून दुमडतो, इकडून दुमडतो, आणि ते सुटू नये म्हणून लवंग लावतो ना वरून, त्याला विडा म्हणलेला आहे. पान सुपारी नाही येते, हे घ्या पान आणि घ्या सुपारी नाही, तो विडा आहे, विडा. आणि म्हणून आत माझी इंद्रिय घेतं. बाहेर बघणारे डोळे आत घेतले, बाहेर ऐकणारे कान, अंतःकरण आपण त्याला म्हणतो ना, ऐकायला सुरुवात केली. आत वळवणं याला विडा म्हणलेलं आहे. आणि तो विडा मी तुला अर्पण केलं. माझं अंतर्मुखी मन, अंतर्मुखी इंद्रिय ही तुला अर्पण केलेली आहे. तो आता माझं ध्यान सुरू होणार आहे. आत मला वळवून आतच ठेव, हे सांगितलेलं आहे. पुढे विरचितम भक्त्या प्रभू स्वीकुरु, हे सगळं झाल्यानंतरचं जे कडवं आहे ना, ती नित्यपूजा आहे. ते काय सांगितलेलं आहे? हां, छत्रम चामर, हे पुन्हा पूजेचंच सांगितलं आहे. छत्र, चामर,
युगम म्हणजे दोन्ही बाजूंना 2 ढाळणारी छत्र वगैरे आपण बघतो. एक छत्र आहे, 2 चामर. व्यजनकम म्हणजे पंखा, मी तुला पंखा लावतोय. हे सगळे उपचार आहेत ना पूजेतले, ते पूजेतले उपचार मी तुला अर्पण करतो. असा प्रश्न विचारू नका. शंकर जर हिमालयात आहे तर त्याला पंखा कशाला पाहिजे? हो ना, थंड आहे का तिथे कुठे गरमी आहे? असं नाहीच आहे. ही मनात हे शंकरा, माझ्या मनात तू आहेस. शिवलिंग हे अंतःकरणात आहे आणि त्याची मी आत पूजा करतोय. म्हणून जे 16 उपचार आहेत त्या उपचारांचं सगळं मी इथे तुला अर्पण करतोय. पण लक्षात घे, म्हणून व्यजनकम आदर्श म्हणजे आरसा. मी आरसा तुला दाखवतोय, हे बघ तू कसा दिसतो. वीणा, भेरी, मृदंग, कोहल हे सगळे जे आहेत ना हे वाद्य आहेत. मी वाद्य वाजवतो आरतीच्या वेळेला आणि सगळी वाद्य असतात. आता मात्र भयंकर प्रकार झालेला आहे. आपण छानपणे असतो, इतक्यात बटन दाबलं जातं आणि छातीचा ठोका चुकतो. इतकी वाद्य एकदम सुरू होतात. आपल्याला वाटतं रावणाने कुंभकर्णाला उठवायचा प्रयत्न केलेला आहे. ओ भयंकर वाद्य आहे. तुम्ही सूचना दिली पाहिजे. म्हातारी माणसं मरतील. आणि ते जवळपास जर असेल ना, अरे केवढा व्हॉल्यूम तुम्ही किती ठेवू शकता ना त्याचं व्हॉल्यूम. ते काय यंत्र आहे सगळं, शेवटी ते इलेक्ट्रिसिटीवर चालणारं यंत्र आहे. बघा तुम्ही. पण हे मी पहिल्यांदा भेरी आहे, आपण म्हणतो शिंग वगैरे, ती वाद्य आहेत. ती सगळी वाद्य. आणि कला कुठल्या 2 कला सांगितल्यात. नृत्यम, गीतम, गायन आणि वादन आणि नर्तन हे मी तुला अर्पण करतो. म्हणून काल सांगितलं होतं कर्नाटकात वगैरे गेला तर संध्याकाळच्या वेळेला या कला अर्पण केल्या जातात. आणि म्हणूनच कथ्थक निघालं दक्षिण भारतात, म्हणूनच भरतनाट्यम निघालं दक्षिण भारतात, म्हणूनच कुचीपुडी एका अर्थाने दक्षिण भारतातच निघालं. भांगडा वगैरे उत्तर भारतात आहे. पण शंकराला भांगडा आवडतो कारण शंकराचं नृत्य आहे, तांडव नृत्य म्हणलेलं आहे. आणि आता तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे, मी शेवट करणार आहे. पण त्याच्यापूर्वी हे समजूया. साष्टांगम प्रणती, साष्टांग नमस्कार घातला. स्तुतीर बहुविधा, स्तोत्र म्हणली. स्तुती म्हणजे स्तोत्र. आणि हे काय झालं? एतत समस्तम मया संकल्पेन समर्पितम. संकल्पेन म्हणजे मनात विचार, संकल्प म्हणजे मी मनात कल्पना करून तुला हे अर्पण केलेलं आहे. तव विभो, हे शंकरा, पूजाम गृहाण प्रभो. तर हे विभो आणि प्रभो एकाच अर्थाचे. माझी पूजा गृहाण म्हणजे स्वीकार कर. इथे पूजा संपली. ही मानस पूजा जी रोज केली पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचा आग्रह होता, काही केलं नाही तर चालेल, उठल्यावर 5 मिनटं बसा. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं, हृदय चौफाळून आपुले, त्यावरी बैसवी सद्गुरूंची पाऊले. आणि ज्ञानेश्वर कधी स्वतःबद्दल गर्वानं बोलत नाहीत, पण सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आनंदाने 3 लोक. सद्गुरूंचे पावलं मात्र हृदयात पाहिजेत. ही मानसपूजा आहे. केव्हाही तुम्ही करू शकता. आता नित्यपूजा म्हणजे मला जीवन तर सुरू करायचं आहे ना. मला स्वयंपाक आहे, मला शाळा आहे, मला व्यापार आहे, हे सगळं आहे. आता पुढे काय सांगितलं ते बघा. आत्मा त्वम, तू आत्मा आहेस. मती गिरिजा म्हणजे पार्वती माझी बुद्धी आहे. शंकरा तू माझा आत्मा आहेस, पार्वती माझी बुद्धी आहे, आणि नंदी वगैरे तुझे जे सहचर आहेत ना ते माझे प्राण आहेत. आणि शरीर हे माझं गृह किंवा मंदिर आहे. शरीर हे मंदिर आहे, त्याच्यात तू आत्मा आहेस. पार्वती बुद्धी आहे, हे तुझे गण आहेत ना ते प्राण आहेत माझे. आणि ह्याच्यात मी तुझी पूजा नित्य करतो म्हणजे काय? आता पुढे बघा. पूजा ते विषयोपभोग रचना म्हणजे मी जे निरनिराळे भोग घेतो ते तुला अर्पण करून घेतो. आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या. श्लोक संपल्याबरोबर तर मग यावेळेला कोणती पार्टी येणार? अरे प्रत्येक कवळ घेताना हरीचं नाम घ्या असं म्हणले. वदनी प्रथम कवळ घेता म्हणलंय नाही, वदनी कवळ घेता. दुसरा घाट वदनी कवळ घेता, तिसरा घाट वदनी कवळ. नाम हरीचे घ्या. हरी चिंतने अन्न सेवित जावे आणि मग अगदी स्वभावे तुम्हाला मुक्ती मिळेल. मुक्त स्वभावे सहज तुम्हाला मिळेल. नाम घेता ग्रासोग्रासी, तो जेवीला उपवासी. त्याने मांसाहार केला असेल पण पांडुरंग नाहीलाच आहे. तुम्ही कधी विचार केलात का पांडुरंगाच्या कानात मासे काय? एरवी आपण मकर कुंडल म्हणतो. मकर म्हणजे मगर, कुंडल त्या आकाराचे ते मासे काय? एकदा एक मासेवाली बाई आली आणि तिला दर्शन पाहिजे होतं. ती म्हणाली, विठ्ठला माझ्याकडे काही नाही आहेत, हे 2 मासे फक्त उरलेले ते मी तुला अर्पण करते. त्यावेळेला ते बडवे वगैरे असे, हे काय अर्पण करते? त्यावेळेला ते मासे तिथले गेले आणि इकडे लटकायला लागले. ते आपण आज संपूर्ण मासे असतात. मुद्दामून बघा, विठ्ठलाच्या कानात हे त्या बाईंनी दिलेले मासे विठ्ठलांनी स्वीकारलेले आहेत.
म्हणून आपण मासे द्यायचं तो अधिकार पाहिजे ना. त्या बाईचं सर्वस्व समर्पण होतं. त्या सर्वस्व समर्पणामुळे विठ्ठलांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. हे पुढे बघा. तसंच आता म्हणून माझे जे जे विषय आहेत त्या विषयाची उपभोग आहे ती तुझी पूजा आहे रे. मी मांडणी केलेली आहे. मी बघतो ना. बघ आता पुढे सांगितलेलं आहे. निद्रा समाधी स्थिती. माझी झोपसुद्धा समाधी आहे. ही झोप नाही आहे, निद्रा नाही आहे नुसती. म्हणून आपण श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये तुझवीण निद्रा. रामा तुला बघितल्याशिवाय मला निद्रा येतच नाही. म्हणजे त्या झोपेपर्यंत तुम्ही राम नाम घेत राहिलात आणि रामाचं चित्र बघत राहिलात तर झोपेत रामाचं चित्र बघता आणि झोपेत राम नाम चालू राहतं. फक्त उठल्याबरोबर लगेच राम आठवला पाहिजे आणि राम नाम घेतलं पाहिजे. हे बघा तुम्ही मुद्दाम. म्हणून नाना विषय निद्रा समाधीसाठी संचार पदयोग. आणि आपला सध्या महत्त्वाचं झालेलं आहे एक म्हणजे विचार, उच्चार, आचार आणि संचार. आपण किती जात असतो आणि ह्यांच्यावरून किती संचार करत असतो. इकडे अमेरिकेतल्या मुलीला फोन करतो, इकडे ऑस्ट्रेलियातल्या मुलाला फोन करतो, इकडे आफ्रिकेतल्या मित्राला फोन करतो. केवढा संचार आहे वा. हा तुम्हाला वाटेल हा व्हर्च्युअल संचार आहे, असू दे ना. पण संचार करताना ती माझी प्रदक्षिणा आहे. संचार करताना मी तुझं नाम घेतोय. विठोबा रखुमाई म्हणतात ना, हे सगळीकडे सांगितलेलं संचार पदयोग प्रदक्षिण विधी. पायाने मी जे चालतो ना ती तुझी प्रदक्षिणा असेल. आणि स्तोत्राने सर्व गिरो गिरो म्हणजे वाणी. माझी वाणी तुझी स्तोत्र असेल. काल बघितलं ना, वाईट शब्द बाहेर पडणार नाही माझ्या तोंडातून, शिवी बाहेर पडणार नाही, असत्य बाहेर पडणार नाही. आणि मग मी मुलाला जरी सांगितलं अरे जरा अभ्यास कर रे, अभ्यास कर नाहीतर हमाल हो, असं म्हणणार नाही मी. कारण माझा मुलगा आहे ना तो, म्हणजे मुलगा मनातलं म्हणतो आणि तुम्ही व्हा हमालाचे बाप. हे विचार करा. मी त्यावेळेला जरा अभ्यास कर रे. तुलाच वाटतं ना अभ्यास केल्यानंतर माझी गिराच बदलेल. गिरा म्हणजे वाणी. कारण काय, त्यातून तुझी स्तोत्र बाहेर पडणार आहे, तुझं नाम बाहेर पडणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, स्तोत्राणी सर्वा गिरो यत यत कर्म करो मी तत्त दखिलम शंभो तवा आराधनम. ही आराधना मग अशी सांगितले ना, मी जे जे काही कर्म करेन ती तुझी आराधना असेल. तुम्ही म्हणाल मग मी स्मगलिंग करतोय, मी चोरी करतोय, मी भ्रष्टाचार करतोय, ती तुझी आराधना का. तुम्ही सच्च्या मनाने त्याची आराधना करा आणि पाप करून दाखवा. देहाची तिजोरी माहीत आहे ना आपल्याला. हां, उघड दार देवा. मग सरावल्या हातानाही कंप का सुटावा. सरवलेले हात आहेत ना ते 3 चोर आहेत, पळून आलेले. आणि ज्या घराने आश्रय दिला त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि पहिल्यांदा चोरी करायला जातात. सरावल्या हातानाही कंप का सुटावा. नाही होत. कारण ती तिकडे गाणं म्हणते ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे 3 चोर बसलेत, सामोरे बसले. मला ते दत्तगुरू दिसले, मला दत्तगुरू दिसतात. ते पूर्ण बदलून जातात आणि या मुलीचं लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करतात. ही संपूर्ण कथाच आहे. देहाची तिजोरी हे मुद्दामून बघा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. शंकराचं नाव घेतल्यानंतर अंधार असणारच नाही आहे, मनात सुद्धा असणार नाही. रात्री शिवरात्र आहे की नाही, रात्रीचा देव शंकर आहे. आपण शंकराची पूजा, प्रदोष पूजा संध्याकाळी करतो. शिवरात्र दर महिन्याला असते, महाशिवरात्र माघात असते. दर महिन्याला संक्रांत आहे, दर महिन्याला शिवरात्र आहे. बघा तुम्ही, म्हणजे रात्रीला शंकर आहे, अंधाराला शंकर आहे. शंकर तमोगुणाचं प्रतीक आहे, विष्णू हे सत्वगुण आहे आणि रजोगुण निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव आहे. सगळं तुम्ही समजून घ्या. आणि समजून घेणारी पुस्तकं आत्ता आहेत. विद्याभारती आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे, त्यांच्या परीक्षा आहेत आणि त्यांनी 1लीपासून 11वी किंवा 12वीपर्यंत पुस्तकं तयार केलेली. त्यांच्या परीक्षा द्या किंवा नको द्या, पण आणा ना ती पुस्तकं. सेटच्या सेट मागवा. त्याच्यात 1लीला इतकी तीर्थक्षेत्र, 2रीला एवढी तीर्थक्षेत्र, या नद्यांची नावं, त्या नद्यांची नावं, या सागरांची नावं, त्या किती माहिती त्यांनी ग्रेडेड तयार केलेली आहेत. आणखीन काय करायचं. आणि ही पुस्तकं 20-25 वर्षापूर्वीची आहेत. संघाने एक फार सुंदर व्यक्तिमत्वाची माला केली होती. 300-350 पुस्तकं आहेत. भारतातल्या सगळ्या क्षेत्रातल्यांची पुस्तकाची किंमत कमी आहे. लिहिली ती अत्यंत ऑथॉरिटी असलेल्या लेखकांनी इंग्रजीत लिहिली असतील, त्याचे भाषांतर आहे. मराठीतला सेट मागवा. 300-350 पुस्तकं मिळत नाहीत, पण 150-200 पुस्तकं मिळतात. प्रत्येक पुस्तकाची किंमत समजा 40-50 रुपये. महाग नाही आहे हो. शेजारच्या शाळेला एक सेट आणून द्या. एखाद्या मुलाची मुंज आहे, आजोबांच्या साक्षीनं द्या, कारण त्याला मराठी वाचता येत नाही. हे लक्षात ठेवा. आजोबा त्याला वाचून सांगतील. आणखी हे किती जुनं आहे तुम्हाला सांगतो. सगळ्या संतांच्या कथा, 100 संतांच्या कथा, छोट्या छोट्या, त्याच्यात त्यांचं चित्र आहे.
विचार करा तुम्ही. आणि हे आहेत पण मला माहीत नाही, कारण मला बघायचंच नाही, मला पुस्तकांच्या दुकानात जायचंच नाही आहे. पुस्तकांची नगरी ही म्हणून चेन्नई प्रसिद्ध होती. आता तिथले बुक स्टॉल कमी झालेले आहेत आणि आता मुख्यतः लायब्ररी जवळजवळ बंद झालेल्या आहेत आणि तिथे पब्स सुरू झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातली एक अशी विद्वानांची नगरी, पुणे सोडू ना, मी बोलते पुणे सोडा, 42 तिथे लायब्ररीज होत्या, प्रायव्हेट आणि पब्लिक 42. 2 उरल्या होत्या काही वर्षापूर्वी. परवा त्यातला एक माणूस भेटला होता, तो म्हणतो कोणत्या 2 मी शोध घेतोय, पण त्याही उरलेल्या नाही आहेत. एकही लायब्ररी उरलेली नाही आहे. आणि ही सगळी सुशिक्षितांची मंडळी आहेत आणि वरच्या जाती, वरचे समाज, चांगले शिकलेले, मुलं परदेशात असलेली, अशासारख्या ठिकाणांचे. आणि बंद झाले की तिथे हॉटेल उडप्याचं सुरू होतं किंवा तिथे पब सुरू होतं दारू पिणारं, द्यूतगृह सुरू होतात जुगाराची. लायब्ररी बंद होऊन आपण त्यांनी लायब्ररी जाळली म्हणून तक्रार करतो मुसलमानांनी. ही लायब्ररी कुणी जाळलेली आहे? लायब्ररी आत्मसात करण्याऐवजी मी भस्मसात करतोय. विचार करा. आणि असं भस्म करणारा शंकर नाही आहे, तिसरा डोळा उघडून ज्यांचा नाश करायचा आहे त्यांचाच तो नाश करतो. आणि आता शेवटचं कडवं वाचू, शेवटच्या 2च ओळी वाचून. संचार पदयो प्रदक्षिणी स्तोत्राणी सर्वागिरो यत यत कर्म करो मी तत्व विक्रम शंभो तवा आराधनम. आज आराधना दिवस आहे. हे रामाचे भक्त आहेत, हे मूर्तिमंत राम आहेत. ते जे बसलेत ते वृंदावन आहे. त्या वृंदावनात त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्याला मूळ राम म्हणतात. मूळ राम म्हणजे आत्माराम. राम 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 म्हणता म्हणता आत्माराकडे आत पोचलं पाहिजे. हे तिसरं कडवं आहे. आज आपण हा कागद घेऊन जाणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट झालेला आहे. हे नित्य वाचनात ठेवा ना काही वेळ. मी तर म्हणतो गणेश जयंतीला आता कमी उडलं आहे, चतुर्थीला 19 तारखेला आहे आणि आज संपला. आज 1 सप्टेंबर असेल का? 1 सप्टेंबर. 18 दिवस उरले. त्याच्यात गणपतीची तयारी 13 दिवस घ्या. 13 दिवस. हे 13 दिवस वाचा स्तोत्र. रोज वाचायला 3 ते 5 मिनटं लागतात. अर्थ कळलेला आहे, नाहीतर हे गुगलवर मिळतो, अर्थसहित मिळतं, चित्रांसहित मिळतं. सुंदर प्रेझेंटेशन आहे या स्तोत्राचं गुगलवर, बघा तुम्ही. आता शेवटी काय सांगितलेलं आहे? क्षमा कर हे परमेश्वरा, क्षमा कर. कर चरण कृतम वा कायजम, म्हणजे काया वाचा मने, हात पाय वाणी सगळ्यातून माझी पापं होणार आहेत. अरे जागेपणी काय झोपेत सुद्धा कदाचित माझ्या स्वप्नात मी पाप करेन. क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. हे शेवटी क्षमाराधन आहे. काय सांगितलेलं? श्रवण नयन मानसम वापराधम विहितम अविहितम. माझ्याकडून शुद्ध आणि निषिद्ध, विधी आणि निषेध, डूज अँड डोंट्स अशा गोष्टी घडलेल्या आहेत. मला क्षमा कर शंकरा. हे शेवटी सांगितलेलं आहे. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. हे शंभो जय जय करुणाब्दे, तू करुणाचा सागर आहेस, क्षमा कर मला. आता शेवटचं एक चित्र बघायचं आहे. पूर्वी निराळ्या संदर्भात आपण इथे बघितलेलं आहे. आज शंकराचं आपण बघतोय. शंकराचं नृत्य त्याला आपण तांडव म्हणतो. शंकराची शांत तांडव किंवा आनंद तांडव आणि उग्र तांडव अशी 2 तांडव नृत्य आहेत. आपण फक्त उग्र तांडवच बघितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला शंकर नाचायला लागला, त्याच्या तांडवानी एकही मांडव उरत नाही, सगळ्याचा नाश होतो असं नाही आहे. जे नाश व्हायला आलेला आहे किंवा ज्यांचा नाश होणं आवश्यक आहे अशांचा नाश तो त्रिशूलानी करतो, तिसरा डोळा उघडून करतो किंवा तांडव नृत्य करून करतो. ही 3 अस्त्र आहेत कुणाची? शंकराची. शंकराचं हे हा प्रसंग सांगायला पाहिजे. तिकडे फ्रिज ऑफ कापरा म्हणून अजून जिवंत आहे आणि हे ज्यांनी होमी बाबांनंतर होमी सेटना ते नाही आहेत गेलेले, ते आपले ॲटॉमिक सायंटिस्ट होते. एकमेकाला भेटतात ते. मी भारताला आलेले असताना ते होमी सेटना त्यांना जेवायला बोलवलं होतं. जेवण त्यावेळेपर्यंत त्यांच्या शोकेसमध्ये निरनिराळ्या वस्तू, त्यांना मिळालेली मेडल्स वगैरे सगळे बघत होते. आणि तिथे एक डान्सिंग गॉड होता, तो शंकर. आणि तुम्ही मुद्दामून वाचा, फ्रिज ऑफ कापरा याची जी लॅबोरेटरी आहे ना ती पॅसिफिकच्या समोर आहे. पॅसिफिक म्हणजे जगातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात खोल असा महासागर. पॅसिफिक आहे तो, खोल असल्यामुळे शांत आहे म्हणून प्रशांत म्हणतो. पॅसिफिक प्रशांत महासागर. ज्याला आडलं काही सुचत नाही आहे ना तो खिडकीकडे जातो आणि त्या समुद्राच्या लाटा बघतो. त्या बघितल्यानंतर त्याला उत्तर सुचतं आणि तेही सुचलं नाही तर तो खाली उतरतो. त्या जातो समुद्राच्या ह्याच्यावर पाय भिजवत समुद्रालाच विचारतो मला हे अडलं आहे काहीतरी सांग. एक दिवस त्याला सुचत नाही, एकदम त्याला काहीतरी आठवतं आणि तो येतो आणि फोन करतो होमी सेटनाला. ज्यावेळेला मी तुझ्या घरी आलो, ही सत्यकथा आहे,
2 सायंटिस्टमधले घडलेला प्रसंग आहे आणि त्याच्यावरून पुस्तकातला एक चॅप्टर झालेला आहे आणि ते पुस्तक जगप्रसिद्ध झालेलं आहे. शंकर सांगतोय तो शेवटी शंकराचं नृत्य आत्ताही चालू आहे आणि तुम्ही शंकराची उपासना करा, म्हणजे नुसती पांढरी फुलं बेल वगैरे होऊ नका त्याला. हे काय शंकर आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तो म्हणतो की मी तुझ्याकडे आलो होतो त्यावेळेला एक डान्सिंग गॉड बघितला होता, मला सांग त्याचं डान्स हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यावर त्याला मोठं उत्तर मिळालेलं आहे. त्यावेळेला होमी सेटना म्हणतो मी तो रोज बघतो म्हणून मला माहीत नाही आहे, मी बघतो आणि सांगतो प्लीज होल्ड द लाईन. आपण रोज जे बघतो ना, मित्र आल्यानंतर प्रश्न विचारतो, अरे माझ्या लक्षातच आलं नाही, अरे मी पाहिलंच नाही, हे इट डिडंट स्ट्राईक मी आपण म्हणतो. हे येतात आणि शंकराने पाय उचललेला आहे, शंकराचं नृत्य आहे ना ते क्लॉकवाईज आहे. पण शंकराच्या दुसऱ्या पायाखाली एक लहान मूल आहे, राक्षस नाही आहे. आणि ते लहान मूल आहे ना एका अर्थाने त्याचा भक्तही आहे, त्याला मारलेलं नाही आहे, ते जिवंत आहे आणि ते शांत तांडव करतोय. उग्र तांडवाने तो नाश करतो, पण शांत तांडवाने तो अज्ञान निर्माण होणार नाही. अपस्मार म्हणलेलं त्याला, अपस्मार म्हणजे एपिलेप्सी, फिट येणं म्हणतात. आणि फिट या शब्दाचा अर्थ आहे आज आपण शरीराने फिट आहोत, जिमला जातो, फिरायला जातो, रस पितो निरनिराळे, आय फॉलो धिस पॅटर्न दॅट पॅटर्न. हल्ली किती पॅटर्न आहे, तो फिट आहे, मेंटली अनफिट. जरा काही धक्का लागला की माझा मेंटल बॅलन्स जातो, रागवतो, हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे म्हणून तो अपस्मार तिथे ठेवलेला आहे. मी शरीराने जरी फिट झालो तरी मेंटली आणि इमोशनली आय एम बिकमिंग मोर अँड मोर अनफिट. आपल्याला इमोशन्स डीप आहेत का, आपल्याला अश्रू येतात का, माझ्या मनासारखं झालं नाही की धाय रडायला लागतं, बरोबर, पण दुसऱ्याला काही दुःख झालं नाही अश्रू आहेत. आपण निरनिराळे टी व्हीवर बघतो, आणि किती सिमला तुम्ही बघा ना, हिमाचल प्रदेश, जवळजवळ अर्धा हिमाचल प्रदेश वाहून गेलेला आहे. आपण बघतो आणि आपल्यावर परिणाम काही होत नाही. अरे रे काय वाताहत झाले असेल त्या लोकांची, एक गुलाबजामुन दे ग. कल्पना करा काय वाताहत झालेली आहे, पण मी त्याच्याशी समरस होत नाही. आय डोंट गेट आयडेंटिफाईड, आय कांट ॲप्रिशिएट, आय डोंट सिम्पथाईज विथ माय ओन पीपल. आणि कसलं इमोशनल इंटिग्रेशन तुम्ही म्हणता, त्याच्यासाठी तो अपस्मार शंकराने पायाखाली दाबून ठेवलेला आहे. बी फिजिकली फिट, इमोशनली फिट, इंटलेक्च्युअली फिट, सोशली फिट. आता अशा टेस्ट काढलेल्या आहेत. आपल्या परवरीला तशी टेस्ट होते. तुमची जर मुलं असतील 8वी 9वीतली, याला कुठला कोर्स देऊ, हा हुशार आहे, ती टेस्ट द्या. तिथे इंटेलिजन्स मोजला जातो, इमोशनल इंटेलिजन्स मोजला जातो, सोशल इंटेलिजन्स, प्युअर इंटेलिजन्स, इंटिग्रेटेड इंटेलिजन्स टेस्ट आहे. मुद्दामून घ्या. पण आता हा विचार शंकरांनी करून ठेवलेला आहे. हा अपस्मार जर माझ्या पायाखालून सुटला तर तो सगळ्यांना अनफिट करणार आहे. आता हा तिथे असला तरी सुटला आहे. आपण म्हणतो ना व्हर्च्युअल अँड रिअल, शंकराच्या पायाखाली व्हर्च्युअल अपस्मार आहे, रिअल अपस्मार सुटलेला आहे. सगळ्यांना फिट्स येत आहेत. फिट्स ऑफ अँगर, फिट्स ऑफ जेलसी, फिट्स ऑफ हेट्रेड, फिट्स ऑफ व्हायलन्स. बघा ना सगळी चित्र. फिट आली की बस झाली, फिट आली की त्याला मारलं, फिट आली की बलात्कार केला, फिट फिट अँड फिट. शंकरांनी तो दाबून ठेवलेला आहे अपस्मार. ते बालक आहे, त्याला वाढू दिलेलं नाही. पण त्याला पार्वती विचारते की त्याला मारत का नाही, मारल्यानंतर तो पुन्हा जन्माला येणार आहे, म्हणून त्याला जिवंतच ठेवणार आहे. आणि माझं नृत्य मी अशा पद्धतीने नाचणार आहे की तो पाय तिथल्या तिथे हालेल, हे बालक मरणारही नाही आणि दुसरीकडे जाऊ शकणार नाही. हे शंकराचं नटराज नृत्य आहे. आता शेवटी एक चित्र त्यांनी केलेलं आहे. मला ते चित्र खूप आवडतं. झोपण्यापूर्वी आज हे चित्र बघा, आंघोळ करताना उद्या एक चित्र बघा, एकटे असाल प्रवासात त्यावेळेला हे चित्र बघा. तो म्हणतो 3 शिखरं आहेत हिमालयाची, त्याच्यावर 3 जणांची नृत्य चालू आहेत, शंकराचं तांडव चालू आहे आणि इकडे पार्वतीचं लास्य नृत्य चालू आहे. लास्य म्हणजे तेज. आपली जी म्हाळसा आहे ना ती महालसा आहे. महालसा शब्दाचे 2 अर्थ, लस म्हणजे तेज आणि महाआलसा आपल्याला सुशेगार प्रभा. महाआलसा महाआळशी आहे, कारण त्याला काही करावंच लागत नाही. सगळी सृष्टीच ती चालवते. सगळ्या सृष्टी हे संस्कृत आहे, ती आळशी नाही आहे, तिला काही करावंच लागत नाही. महाआलसा, पण एकशे महालसा आहे. हिचं लास्य नृत्य आहे, याचं तांडव नृत्य आहे. हा सगळीच बीज जर जाळून टाकली तर मी माता आहे, मी जननी आहे, मी जगज्जननी आहे. मला जर पुन्हा विश्व निर्माण करायचं आहे तर काही बीज तरी मी राखून ठेवली पाहिजेत. म्हणून आपण आता सगळा लय होतो, महालय, सर्व पितृ अमावस्या, पितर वगैरे सगळा हा जो प्रवास आहे हा शंकराच्या दिशेने केलेला प्रवास आहे.
त्यावेळेला ती माता दुसऱ्या दिवशी आपण मडकं ठेवतो, त्याच्या भोवती काहीतरी पेरतो ना, कुणी अळसाणे पेरतात, कुणी सासवा पेरतात आणि ते वाढायला लागतात ना, ती पूजा त्या शक्तीची पूजा आहे. तू भला नाश करशील, पण मी आई आहे. काल सांगितलं मी मातृशक्ती आहे. मला सीड्स जपून ठेवली पाहिजेत, मला नवी सृष्टी केली पाहिजे आणि त्यासाठी मला गर्भाच्या ठिकाणी आत प्रकाश पाहिजे. त्याला दीप गर्भा म्हणतात. आपण दिवे लावतो बाहेर आणि गरबा नृत्य म्हणजे डिस्को डान्स करतो. कुठे आलेलं ती दीपगर्भा नाही, तो दिवा असतो, त्याला छिद्र असतात आणि मध्ये ज्योत असते. माझी आत्मज्योत आहे. ते शरीराला असंख्य छिद्र आहे, त्यातून प्रकाश बाहेर पडला पाहिजे. तो प्रकाश त्या देवीला पाहिजे. आपण नवरात्रात काय करतो, उद्या साडीचा रंग, बापरे पुरुषसुद्धा घालायला लागले. तर परवा सहज जात होतो, पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता त्या पिऊनने. नाही आज सगळ्यांचा येलो. अरे येलो येलो डर्टी फेलो काय, सगळ्यांचा गुलाबी तर गुलाबी, सगळं ऑफिस गुलाबी. गुलाबी हा प्रेमाचा रंग आहे. बिलकुल प्रेम येणार नाही त्या दिवशी, फक्त रंग गुलाबी, रंग येलो, रंग ग्रीन. हे नवरात्र आहे का? पूर्वी होतं का? आपण लहानपणी नव्हतं. आता मार्केटिंग आलेलं आहे, त्याला गिऱ्हाईक पाहिजे आणि म्हणून सगळीकडून ते सगळीकडून ते सगळीकडून ते नाही आहे. आध्यात्मिक उपासनेला यापैकी काही लागत नाही. माझी उपासना देवीची आहे, माझी उपासना नवनिर्मितीची आहे. म्हणून सर्व पित्री महालयानंतर नवरात्रात प्रतिपदा येते, द्वितीया येते. महिषासूर म्हणजे अज्ञान आहे म्हणून काळात केलेलं म्हैस दिलेली आहे, त्याला मारलेला आहे म्हणून नवरात्री 9 रात्री तो लढलेला आहे. आणि 10व्या दिवशी विजयादशमी. पण विजयाचा कैफ डोक्यात जाऊ नये म्हणून जे एकादशी आहे तिचं नाव आहे पाशांकुशा एकादशी. पाश म्हणजे माझं मन जर दुसरीकडे गेलं तर पाश टाकून धरून आणलं पाहिजे आणि आता आलेलं मन बाहेर जाऊ नये म्हणून अंकुश असला पाहिजे त्याच्यावर. अंकुश आणि पाश ती एकादशी आहे. महिषासुराला मारल्यानंतर आता लगेच येईल नवरात्र, त्याच्यापूर्वी काय आपण भेटणार नाही आहे म्हणून 3 याच्यावर 3 नृत्य चालू आहेत. तिसरं नृत्य कुठलं? गणेशाचं नृत्य आहे. त्याला नित्य गणेश म्हणलेलं आहे, ही नित्य पूजा म्हणलेलं आहे, ते नित्य नृत्य आहे आणि ह्याला कॉस्मिक डान्स म्हणलेलं आहे. कॉस्मिक डान्स ऑफ शिवा. ही सगळी कॉस्मॉस, सगळी जी सृष्टी आहे ना ती काळाच्या ओघात म्हणजे क्लॉक वाईज धावते आहे. आपलं प्रवचन बघा सुद्धा, काल सुरू झालं क्लॉक वाईज, काल संपला क्लॉक वाईज, आज संपला. पण याच्यात अँटी क्लॉक वाईज आहे का काही? विचार आहेत की हो. आज तुम्ही बाहेर जाताना सगळी इथेच ठेवून जाणार आहात, घेऊन जाणार आहात काहीतरी, दॅट इज अँटी क्लॉक वाईज. म्हणून शंकराला क्लॉक वाईज प्रदक्षिणा घाला देहाची. पण देहाने या जीवनात काय मिळवलं आहे की अँटी क्लॉकवाईजमध्ये आठवा चिंतन करा. या 2 प्रवचनात काय ऐकलं? क्लॉकवाईज प्रवचनं मिळली, आता संपल्यानंतर गेलं, परंतु काहीच उरलं नाही का? बरंच उरणार आहे, बरंच उरणार आहे. म्हणून आरंभ मध्य अंत या 3 अवस्था आहेत. 4थी अवस्था आहे, ती 4थी अवस्था गणेशाची आहे म्हणून गणेशाला चतुर्थी दिलेली आहे. गणेशाचं सगळं ऑड आहे. 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवस, 7 दिवस, 11, 21 संकष्ट करा, 21 दुर्वा घाला, सगळं 21. पण उपासनेची तिथी चतुर्थी आहे, पंचमी किंवा तृतीया नाही आहे, कारण तोच कायम चतुर्थ अवस्थेत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्वत्तो जायते त्वत्तच तिष्ठती त्वयी लयमेष्यती आणि त्वयी प्रत्येती, ती चतुर्थी आहे, लक्षात ठेवा. हे गणेशा तुझ्यामुळे प्रत्यय येतो. या प्रत्यय म्हणजे अनुभव त्या सृष्टीचा. माझी पत्नी पत्नी आहे किंवा माझा पती पती आहे याचा अनुभव गणेशा तू 4थ्या अवस्थेत देतोस. सर्वम जगदिदम त्वयी प्रत्ययते म्हणून तुझी चतुर्थी. प्रत्येकाला अर्थ आहे. आपण अर्थ लक्षात घ्या. आपण बुद्धिमान आहोत, बुद्धी दुसऱ्या दिशेने जाते. ही फार धोक्याची घंटा आहे आणि ही फक्त आपल्या शत्रूंना पाहिजे. शत्रूंना आपण कायम TV बघितलेला पाहिजे, शत्रूंना आपण कायम त्या सासवासुनांच्या सिरियल बघितलेला पाहिजे. विचार करू नका, प्रश्न विचारू नका, चिंतन करू नका. कारण भारत जर विचार करायला लागला तर तो विश्वगुरू होईल. मला वाटतं भारत विचार करायला लागलेला आहे. आज ना उद्या 50 वर्षांनी का होईना आपण विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. पण जर माझ्या घरी कृष्ण जन्मायचा असेल, आता जन्मणार आहे, तर मी वसुदेव देवकी नको का? निदान नंद यशोदा, कृष्ण काय आकाशातून पडला आहे? माझ्या घरी जर राम जन्मायचा आहे तर दशरथ आणि कौसल्या नको का? कौसल्या म्हणजे सगळ्यांचं कुशल मंगल कल्याण पाहणारी आणि दशरथ म्हणजे पराक्रमी. हे दोन्ही आहेत तर राम जन्मणार आहे. आपल्याला फक्त मुलं पाहिजे. आपली स्वतः जबाबदारी आई आणि वडिलांची नको का? यासाठी हा सगळा आहे.
म्हणून गणेशाचं जे नित्य नृत्य आहे शेवटी नित्य पूजा सांगितलेली आहे. मी आता जाईन ती माझी प्रदक्षिणा आहे, मी बोलेन ती माझी स्तोत्र आहेत, मी ऐकेन ते तुझं नाम सगळीकडून ऐकेन, मी जे उपभोग घेईन ती तुझी सगळी पूजेची रचना आहे, मी झोपेन ती समाधी आहे. बघा ना, प्रत्येक जे अवयव आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर संत म्हणतात, तुकाराम, कबीर आणि म्हणूया तुलसीदास, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्याच्या मनात सतत परमेश्वराचे विचार येत नाहीत त्याचं मन जिवंतच नाही आहे. ज्याच्या हृदयात भरून येत नाही परमेश्वराच्या स्मृतीनं, ते हृदय नाही, ती पाषाण शिला आहे, ती फातर आहे तो. ज्याच्या डोळ्याला सतत सगळीकडे परमेश्वराचं दर्शन होत नाही, ते मोराच्या पिसावरचे डोळे आहेत, दिसायला सुंदर आहेत, काय सुंदर हल्ली शृंगार करतो डोळ्यांचा. बघा ना, निरनिराळ्या प्रकारे दृष्टी सुधारली आहे का? मोराच्या पिसावरचे डोळे झालेले आहेत आपले, कान ही सापाची बिळ झालेली आहेत. तो म्हणतो ज्या कानातून अखंड नाम ऐकू येतं ते. आणि सगळ्यात म्हणजे ही दरदूर जिव्हा झालेली आहे, बेडकाची किंवा सापाची जीभ झालेली आहे, माणसाची जीभ झालेलीच नाही. सापाची जीभ स्प्लिट झालेली आहे म्हणून त्याला बोलता येत नाही, बेडकाची जीभ पुढे चिकटलेली आहे म्हणून तो असं करून घेतो. मागे चिकटलेली माझी जीभ राम राम का म्हणत नाही, सर्पासारखा हिस फिस म्हणजे हिडीस फिडीस का करतोस आणि सतत ड्राव ड्राव असं गुरकावत का राहतोस? राम म्हण. तुझी जीभ मागे चिकटलेली आहे, तुझी जीभ स्प्लिट झालेली नाही आहे, तुझ्या जिभेनं सतत रामनाम म्हणलं पाहिजे. आणि शेवटचं सांगतो की हे जे आहे हे डोकं पाहिजे, ज्याच्या डोक्यात परमेश्वराचे विचार म्हणजे हे जी मानसपूजा बघितली, ज्याच्या डोक्यात सतत नाही आहे, ते डोकं नाही आहे. तुंबिनी फल हे फुटले देहाला, म्हणजे कडू जो भोपळा असतो ना, हे देहाची वेल आहे आणि त्याला कडू भोपळा लागलेला आहे. कडू भोपळ्याचा उपयोग आहे, लहान असला तर कमंडलू, मोठा असला तर सतारीला वगैरे वापरतात. या कडू भोपळ्याचा तो व्हिलन आणि विचार स्वतःचा नाश करणारे नका करू. इथे चांगले विचार परमेश्वराचे, इथे चांगले भाव परमेश्वराचे, इथे चांगली कृत्य परमेश्वरासाठी. डोळ्यात परमेश्वराचं दर्शन, कानांनी परमेश्वराचं श्रवण आणि तोंडाने परमेश्वराची स्तोत्र स्तुती. बास, हेच जीवन. तो संकल्प आपण करूया. शंकर गणेश आपापली कुलदेवता आणि राघवेंद्र स्वामी देऊ देत. एवढं सांगून थांबूया. फक्त शेवटचा श्लोक म्हणूया, शांतीपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, हे चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी शांतपणे शंकराचार्य आणि राघवेंद्र स्वामी यांचं दर्शन घेऊया आणि ते जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.